स्पर्धा परीक्षांच्या अंतर्गत जे नवीन पॅटर्न येत आहेत, प्रत्यक्षात एमपीएससी वेगवेगळे असणारे चेंजेस करतोय आणि या चेंजेसमध्ये आपल्याला हे दिसतं की एमपीएससी बऱ्याच अंशी यूपीएससीचा असणारा मॉड्यूल आपल्या असणाऱ्या एमपीएससी अंतर्गत घेऊन येताना दिसतोय. अगोदर तो सुरुवातीला प्रिलियमच्या दृष्टिकोनातून तो चेंजेस घेऊन आला. 2 पेपर इंट्रोड्यूस झाले, ज्याला आपण जनरली GS1 GS2 या नावाने ओळखतो. त्याला आपण जनरल स्टडीज आणि सीसॅट या नावाने सुद्धा ओळखतो. त्यानंतर सीसॅट क्वालिफाईंग झाला यूपीएससी अंतर्गत 2015च्या कालावधीच्या अनुषंगाने आणि त्यानंतर तोच असणारा ट्रेंड परत एकदा एमपीएससीनं आपल्या एमपीएससीच्या असणाऱ्या राज्यसेवेच्या अंतर्गत लागू केला. आणि त्यानंतर 2023चा डिसिजन होता की मेन्सची असणारी जी काही एक्झामचे पॅटर्न आहे किंवा एक्झामची असणारी जी काही व्यवस्था आहे का ती यूपीएससी प्रमाणेच त्या ठिकाणी स्वीकारण्यात यावी. पण थोडासा विद्यार्थ्यांचा असणारा एक असा कल होता की जे मागच्या काही वर्षांपासून प्रिपरेशन करतायत त्यांना बेनिफिट मिळावा एमसीक्यू टाईप ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या असणाऱ्या एक्झामचा. त्यामुळे थोडासा 1-2 वर्षांचा कार्यकाल वाढवून देण्यात आला एमपीएससी कडनं. आणि 2025 पासून एमपीएससी काय करणार आहे तर डिस्क्रिप्टिव्ह टाईपच्या असणाऱ्या एक्झामला आत्ता अलाउड करताना आपल्याला दिसणार आहे. मग या असणाऱ्या पद्धतीमध्ये एक्झामची प्रिपरेशन करत असताना आपल्याला काय काय करणं अपेक्षित आहे आणि त्यामध्ये असणारे जीएसचे 4 पेपर, त्यासोबतच ऑप्शनलचे 2 पेपर, यासोबतच जिथं आपल्याला कंपल्सरी सब्जेक्ट आहेत, जिथं आपल्याला पास व्हायचे क्वालिफाईंग सब्जेक्ट आहेत ते असणारे 2 पेपर, मराठी आणि इंग्लिशचा पेपर याच्यामध्ये असेल, एसएचे 2 एसए असतील. या सगळ्यांचा विचार करून आपल्या प्रिपरेशनला आपल्याला गती द्यायची. कारण का या असणाऱ्या सप्टेंबर ऑक्टोबर पासून जरी विचार केला तरी 2025च्या असणाऱ्या एक्झामच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रिपरेशनचा कालखंड कमी पडतोय आणि त्यामुळं इथूनच याच कालावधीपासून आपलं असणारा प्रिपरेशन स्पीडमध्ये होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपलं प्रिपरेशन आत्तापासूनच करणं आपल्याला अपेक्षित आहे आणि त्या अंतर्गत आपण आपल्या असणाऱ्या द अभ्युदय अकॅडमीच्या ऍप्लिकेशन्सवरती, जे ऍप्लिकेशन तुम्हाला गुगल प्ले स्टोर अवेलेबल होते ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये आपण ऑप्शनलची बॅच ऑलरेडी लॉन्च केलेली आहे. पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशनची असणारी बॅच त्या ठिकाणी आहे. म्हणजे 500 मार्कांची असणारी तयारी आपली ऑप्शनलच्या अनुषंगाने व्हावी त्यासाठी बॅच अवेलेबल आहे. त्यासोबतच जीएसचा पेपर 2 जो पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन्सलाच म्हणजे ऑप्शनल मध्ये त्या ठिकाणी आपल्याला ओव्हरलॅप होताना दिसतोय. तो ज्यांना ऑप्शनल घ्यायचंय त्यांच्यासाठी तो बेनिफिट आहेच, त्या ऑप्शनलच्या बॅचमध्ये तुम्हाला मिळेलच. पण ज्यांचं ऑप्शनल PSIR नाही आणि त्यांना सेपरेटली GS2चा असणारा स्टडी करायचा आहे, या असणाऱ्या पॉलिटीचा, गव्हर्नन्सचा, सोशल इश्यूचा, इंटरनॅशनल रिलेशन्सचा, त्यांच्यासाठी आपण घेऊन येतोय हे असणारा मॉड्यूल, ज्यालाच म्हणतो आपण या ठिकाणी GS2 मॉड्यूलचा उल्लेख या ठिकाणी करतो. म्हणजे याच्यामध्ये काय काय आणणार आहे आपण पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि IR काय आहे एक्झॅक्टली सिलेबस मेन्शन केलाय. आपल्याला यूपीएससीच्या आत्ता असणाऱ्या 2024च्या मेन्सला GS 2चा पेपर ज्या पद्धतीनं आलाय त्याला थोडंसं डिकोड करून इन डेप्थ अनालिसिस करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून एमपीएससी जेव्हा या असणाऱ्या यूपीएससीच्या पॅटर्नला लागू करेल त्यावेळेसची असणारी जी पहिली एक्झाम असेल ती एक्झाम चॅलेंजिंग तर असेलच, पण त्या चॅलेंजिंग सोबत तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी सुद्धा देणारी असेल. कारण पहिली अटेम्प्ट किंवा पहिला असणारा जेव्हा एक्झामचा फॉर्मॅट येतो ना नवीन स्वरूपामध्ये तेव्हा सर्व विद्यार्थी हे एका रेंजमध्ये असतात. त्यामुळं क्वालिफाय होण्याची शक्यता ही जास्त असते जे विद्यार्थी नवीन स्वरूपामध्ये तयारी करतायत किंवा जे विद्यार्थी यूपीएससीला फॉलो करत होते त्यांच्या असणाऱ्या पर्सेंटेज, पासिंगचं पर्सेंटेज आपल्याला जास्त पाहायला मिळेल जेव्हा 2025चा रिझल्ट अनाऊन्स होईल त्यावेळेस. म्हणून आपल्याला त्या असणाऱ्या झोनमध्ये आपलं प्रिपरेशन घेऊन जायचं आहे. त्यासाठी आपल्याला इन डेप्थ अनालिसिस यूपीएससीचं करणं गरजेचं आहे. सोबतच एमपीएससीचा एक माइंडसेट आपल्या सोबत ठेवणं गरजेचं आहे. कारण सिलेबसमध्ये महाराष्ट्राच्या विशेष भारांशासह हा शब्द आवर्जून त्यांनी मांडलेला आहे. त्याच्यामुळं थोडा अंश, थोडासा असणारा पार्ट महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करणं अपेक्षित असणार आहे. या सगळ्यांचा विचार करून आपल्याला हा असणारा मॉड्यूल डिस्कस करायचा आहे. ठीक आहे. जे विद्यार्थी यूपीएससी करताय 2025-26 साठी त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप फायदेशीर मुद्दा आहे. मराठीतून ज्यांना प्रिपरेशन करायचे त्यांना या असणाऱ्या
जीएसच्या मॉडेलच्या माध्यमातून बेनिफिट जास्त मिळेल. तसंच जे विद्यार्थी एमपीएससी करताय 2025-26 साठी त्यांच्यासाठी सुद्धा हा असणारा पाठ तितकाच महत्वाचा ठरणार आहे. ठीक आहे. मग जेव्हा आपण या असणाऱ्या मॉडेल बद्दल बोलतो तेव्हा लक्षात घ्यायचं की या असणाऱ्या पॅटर्न मध्ये आपल्याला प्रत्येक सब्जेक्टला तेवढं महत्व देणं गरजेचं असणार आहे. आणि हा जो सब्जेक्ट आहे ना पॉलिटी, हा इंडियन पॉलिटी आपल्याला दोन्ही ठिकाणी दिसतो. म्हणजे कुठं प्रीला पण असतो आणि मेन्सला सुद्धा आहे. यासोबतच बघितलं तर आपल्याला हा या ठिकाणी कुठं दिसेल तर हा इंटरव्ह्यूला सुद्धा दिसणार आहे. म्हणजे काय, तीनही स्टेजेसला तीनही लेवलला आपल्याला हा सब्जेक्ट या ठिकाणी कॅरी करायचा आहे. तो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विचारला जाणारच आहे. त्यामुळं या सब्जेक्टला प्रत्येक भारतातला विद्यार्थी इझी म्हणून त्या ठिकाणी बघतो आणि जास्तीत जास्त स्कोर या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे आपल्याला या सब्जेक्टला सिलेक्शनच्या प्रोसेस पासून ते जॉईनिंग नंतर सुद्धा आपल्याला हा सब्जेक्ट प्रत्येक ठिकाणी मदत करणारच आहे. कारण आपण जिथं काम करणार आहोत तिथं ज्या सिविक व्हॅल्यूज आपल्याला इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे, ते एक्झॅक्टली कॉन्स्टिट्यूशन काय देतोय हे तुम्हाला जर माहिती असेल तरच तुम्ही त्या पद्धतीनं तिथल्या असणाऱ्या सर्वसामान्य जनतेपर्यंत ते कन्वे करण्याचा प्रयत्न करणार आहात. म्हणून हा सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे. आपल्या लाईफ लॉंग जर्नी अंतर्गत या सब्जेक्टचं महत्व आपल्याला तितकंच जास्त पद्धतीनं त्या ठिकाणी दिसतं. म्हणून हा सब्जेक्ट आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे. हा सब्जेक्ट कुठं आहे, प्रिलिमिनरी, प्री मध्ये सुद्धा आहे, हे आपण बघतोय. मग प्री मध्ये आपल्याला या सब्जेक्ट अंतर्गत काय दिलं एक्झॅक्टली, आपल्याला माहिती आहे की प्रीला 2 पेपर आहेत. त्यातला पेपर 1 ज्याला जीएसचा पेपर 1 म्हणून जनरली ओळखतो आपण, जनरल स्टडीजचा पेपर म्हणून त्याला ओळखतो. त्यामध्ये आपल्याला 200 मार्क आहेत आणि 100 क्वेश्चन्स आहेत. आणि त्या 100 क्वेश्चन्स मध्ये आपल्याला टोटल 7 सब्जेक्ट त्यांनी दिलेला आहे. जसं या ठिकाणी बघितलं तर चालू घडामोडीचा असणारा सब्जेक्ट पण दिलाय, हिस्ट्रीचा सब्जेक्ट पण दिलाय, भूगोलाचा दिलाय त्या ठिकाणी. यासोबत बघितलं तर आपला सब्जेक्ट जो आहे का तो थोडासा योग्य पद्धतीनं इलॅबोरेट करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय राज्यशास्त्राच्या अँगलनं. सोबतच बघितलं आर्थिक व सामाजिक विकास म्हणजे इकॉनॉमिक्सचा अँगल याच्यामध्ये दिलाय. पर्यावरण परिस्थितिकीचा रेफरन्स त्या ठिकाणी दिलेला आपल्याला, एन्व्हायरमेंटचा आणि जनरल सायन्स, असे जे 7 सब्जेक्ट आहेत त्यामध्ये आपला जो सब्जेक्ट आहे का तो सब्जेक्ट दिलाय नंबर 4 ला. आणि काय दिलाय सिलेबसमध्ये, सिलेबसमध्ये दिलाय भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन. शब्द खूप महत्वाचा उल्लेख या ठिकाणी करायचा, म्हणजे पॉलिटिकल सायन्स अँड ऍडमिनिस्ट्रेशनचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा रेफरन्स काय लक्षात घ्यायचंय, प्रिलियमच्या सिलेबसमध्ये किंवा मेन्सच्या सिलेबसमध्ये सुद्धा पॉलिटिकल सायन्सचा असणारा प्रॉपर अँगल दिसत नाहीये. म्हणजे सायन्स हा शब्द जिथे येतो ना तिथं थिंकर्स आले, थेरॉटिकल व्ह्यूज आले, त्यांचे थॉट आले, त्यांचे थेरम्स आले, हे सगळं आपल्याला जीएस 2 मध्ये नाहीये. तरी पण तो शब्द दिला. याचा अर्थ काय या ठिकाणी की प्रत्यक्षात आपल्याला या असणाऱ्या सब्जेक्टच्या अनुषंगाने जे काही कन्सेप्ट आहेत, जे काही आयडियोलॉजी आपल्या राज्यघटना निर्माण करताना आपल्या प्रत्येक प्रोव्हिजन मध्ये आपल्याला दिसणार आहे, ती आयडियोलॉजी सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे. हा एक त्या ठिकाणचा कॉमन अजेंडा या ठिकाणी यूपीएससी आणि एमपीएससी देण्याचा प्रयत्न करतोय. तो आपल्या माइंडसेटमध्ये असला पाहिजे. हा विचार आपण प्रायोगिक स्वरूपामध्ये करणं गरजेचं असणार. म्हणून सब्जेक्टचं नावच दिलं आपल्याला राज्यशास्त्र आणि प्रशासनाचा उल्लेख केलाय, पण इथं दोन्हीही रेफरन्स घ्यायचंय, भारताचाही घ्यायचंय, महाराष्ट्राचाही घ्यायचं. मग याच्यामध्ये संविधानाचा रेफरन्स आपल्याला अभ्यासायचा आहे. काय आहे एक्झॅक्टली कॉन्स्टिट्यूशन, काय त्याच्यामधले असणारे प्रोव्हिजन असतील, त्याच्या अंतर्गतच पॉलिटिकल सिस्टीम काय बाबा, राजकीय प्रणाली कशा पद्धतीने काम करते. सोबतच पंचायती राज सारखा असणारा सब्जेक्ट या ठिकाणी दिलाय आपल्याला. नगर प्रशासनाचा उल्लेख म्हणजे लोकल गव्हर्नमेंटचे दोन्ही असणारे पार्ट याच्यामध्ये दिले. सार्वजनिक धोरण जे काही आपल्या भारतामध्ये पब्लिक सेक्टरच्या अनुषंगाने जेवढे स्कीम्स येतात, जेवढे असणारे प्रोटोकॉल्स मांडले जातात, जेवढेही काही असणारे महत्वपूर्ण धोरणं या ठिकाणी येतात, त्या सगळ्यांचा अभ्यास करायचा प्री मध्येच दिलाय. हक्कविषयक प्रश्न म्हणजे मुळात भारतीयांसाठी आणि पाश्चिमात्य किंवा इतर देशाच्या असणाऱ्या नागरिकांना भारतातल्या असणाऱ्या टेरिटरी अंतर्गत जे हक्क देण्याचा प्रयत्न होतोय घटनेच्या माध्यमातून,
त्याच्याशी रिलेटेड असणारे जे प्रश्न आत्ता गाजतायत ते प्रश्न आपल्याला विचारले जाण्याची शक्यता आहे. आणि इथं बघितलं तर आपल्याला हा सिलेबस खूप काही इलॅबोरेट करून देण्याचा प्रयत्न केलाय असं काही नाही, फक्त नावं टाकलेले आहेत. पण या सिलेबसवरून आपल्याला अभ्यास करायचा नाहीये, आपल्याला मेन्सचा सिलेबस बघायचा आणि त्यामध्ये ऑटोमॅटिकली हे सगळे मुद्दे कव्हर होणार आहेत. त्याच्यामुळे तुमचा प्रीचा अभ्यास आणि मेन्सचा अभ्यास सोबतच इंटरव्ह्यूचा अभ्यास हा एकत्र पद्धतीने होणार आहे. आणि हा सब्जेक्ट आहे डायनामिक सब्जेक्ट, कारण या सब्जेक्टला फक्त ट्रॅडिशनल अभ्यास चालत नाहीये. म्हणजे पारंपरिक पद्धतीचा असणारा डाटा वाचला पुस्तकातून म्हणजे हा अभ्यास कंप्लीट होतो असं नाहीये. का? कारण युपीएससी काय करतो, प्रत्येक वर्षीच्या असणाऱ्या प्री मध्ये या सब्जेक्टच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला किती प्रश्न विचारताना दिसतो, तर 15 ते 18 क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी विचारताना दिसतो. एमपीएससीचा विचार केला मागच्या वर्षापर्यंत तर प्रत्येक प्रीला 15 क्वेश्चन्स नक्कीच आहेत. आणि या असणाऱ्या सब्जेक्टला करंट अफेअर अटॅच असल्यामुळं करंट अफेअर मधले जे 15 प्रश्न आहेत का तिथं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी या सब्जेक्टची मदत होताना दिसणार आहे. म्हणजे काय, हा सब्जेक्ट अभ्यास करत असताना तुम्हाला ऑटोमॅटिकली काय करावा लागतो, करंट अफेअरचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. म्हणून मास्तर काय करतो की पॉलिटी आणि करंट अफेअर या दोन्ही सब्जेक्टला मी आपल्या क्लासच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या समोर घेऊन येतोय. म्हणजे 2025 साठी स्पेसिफिकली टार्गेटेड बॅच आहे आपली. जीएस पेपर 2चा असणारं मॉड्यूल आणि करंट अफेअरचं असणारं मॉड्यूल हे दोन्ही एकमेकांना त्या ठिकाणी कनेक्टेड असणार आहेत. आणि त्यासोबत मग येतो जीएस 3चा असणारं मॉड्यूल ज्याच्यामध्ये आपण इकॉनॉमिक्स असेल, सोबतच एन्व्हायरमेंट असेल, इकॉलॉजी असेल, सोबतच सायन्स टेक्नॉलॉजी असेल, सोबत डिझास्टर मॅनेजमेंट असेल, सोबतच पाहिलं या ठिकाणी तर आपल्याला इंटरनल सिक्युरिटीचा पार्ट असेल आणि ऍग्री डेव्हलपमेंटचा पार्ट असेल. हे सगळे पार्ट आपण याच्यामध्ये घेऊन येणार आहोत. तर टोटल आपण असे 3 मॉड्यूल तुमच्यासाठी घेऊन येतोय 2025 आणि 26 एक्झामसाठी. मग यामध्ये तुम्हाला प्रिलियमच्याच अभ्यासावरती किंवा प्रिलियमच्या सिलेबसवरती अभ्यास फोकस करायचा नाहीये, पण एक थोडासा माइंडसेट असावा काय आहे प्रीला बाबा, म्हणून सिलेबस थोडंसं पाहणं अपेक्षित असणार आहे, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. जर आपण मेन्सकडे गेलो तर मेन्समध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं की मेन्सला प्रॉपरली जीएसचा असणारा पेपर सेकंड या नावानं आपण याला ओळखतो. आणि या मेन्समध्ये आपल्याला किती मार्क्स आहेत या ठिकाणी, तर 250 मार्क आहेत. आणि किती क्वेश्चन्स असतील या ठिकाणी, तर 20 क्वेश्चन्स आपल्याला लिहायचे आहेत 3 तासाच्या असणाऱ्या कालावधीमध्ये. या 3 तासामध्ये जे 20 क्वेश्चन्स लिहायचे आहेत का त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, एमपीएससी यूपीएससी दोघांना सेम पद्धतीचं स्ट्रक्चर या ठिकाणी असणार आहे. क्वेश्चन्स किती आहेत, तर आपण बघतो की 20 क्वेश्चन्स आपल्याला देण्याचा प्रयत्न होतोय. लँग्वेज कोणता असेल, तर यूपीएससी मध्ये लँग्वेज आहे इंग्लिश आणि हिंदीचा, आणि एमपीएससी मध्ये हिंदी काढून टाकायचं आणि या ठिकाणी येणार आहे लँग्वेज ती म्हणजे कोणती, तर मराठी या लँग्वेजचा रेफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं. ओके, म्हणजे मराठी आणि इंग्लिश या 2 लँग्वेज मध्ये असणारे. आणि किती मार्क आहेत असं म्हणतोय आपण इथं 250 मार्क आहेत. आणि या 250 मार्कामध्ये 10 क्वेश्चन प्रत्येकी 10 मार्काला, आणि लिहायचे किती शब्दामध्ये, तर हे लिहायचे या ठिकाणी 150 शब्दामध्ये. म्हणजे जनरली कसं लक्षात घ्यायचं, जे आन्सर शीट आपल्याला मिळणार आहे ना एमपीएससी कडनं, तर त्या आन्सर शीटचे असणारे 2 पेजेस म्हणजे पाठपुट पेजेस 2 लिहिले म्हणजे तुम्ही 10 मार्काचा क्वेश्चन लिहिताय, म्हणजे 150 शब्द लिहिताय. असे 10 क्वेश्चन्स म्हणजे 100 मार्क. आणि बाकीचे 10 क्वेश्चन्स आहेत का, ते 10 क्वेश्चन्स प्रत्येकी 15 मार्काला, असे टोटल 150 मार्क. असे टोटल होतात 250 मार्क. ओके, पण 10 मार्काचा एक क्वेश्चन असेल किती शब्दात लिहायचा आहे, 150 शब्दामध्ये म्हणजे 2 पेजेस मध्ये. आणि 15 मार्काचा एक क्वेश्चन असेल, असे टोटल किती क्वेश्चन सांगतोय आपण, 10 क्वेश्चन्स. 15 मार्काचा एक क्वेश्चन त्याला लिहायचंय किती शब्दामध्ये, तर तो लिहायचा या ठिकाणी 250 शब्दांमध्ये. 250 शब्दांमध्ये म्हणजेच काय, तर इथं आपल्याला जे आन्सर शीट मिळणार आहे का, त्या आन्सर शीट मधले असणारे 3 पेजेस किंवा 2.25 पेजेस आपण म्हणू शकतो. एवढं आन्सर लिहायचं आपल्याला. म्हणजे जर बघितलं आपण आणि कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लिहायचे पेपर किती तासामध्ये, तर 3 तासामध्ये पेपर लिहायचा.
3 तासामध्ये पेपर लिहायचा आहे, म्हणजे किती मिनिट आहेत आपल्याला या ठिकाणी, तर 180 मिनिटाचा असणारा वेळ आपल्याला या ठिकाणी मिळणार. आता थोडंसं कॅल्क्युलेशन करूया आपण 180 मिनिटाचा उल्लेख कसा केला जातो. आता थोडंसं पहा. जेव्हा 10 मार्काचा एक क्वेश्चन लिहायचा आहे, जर आपण त्याला 7 मिनिटाचा वेळ दिला तर किती झाले, 7×10 70 मिनिटं झाले. 10 क्वेश्चन लिहायचे आहेत ना, असे 70 मिनिटं झाले. आणि 15 मार्काचा एक क्वेश्चन लिहायचा असेल तर त्याला आपण या ठिकाणी किती देऊया, तर 11 मिनिटाचा वेळ देऊया. आणि 11 मिनिटाचा वेळ दिला तर 10 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे किती, 110 मिनिटाचा रेफरन्स या ठिकाणी येतो. असे टोटल किती झाले, सरळ सरळ कॅल्क्युलेशन आहे. याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स वगैरे काही नाहीये. क्लिअरली लक्षात घ्यायचं, हे 110 मिनिटं, हे 70 मिनिटं, असे 180 मिनिटं. नाही का, तो चक दे इंडिया नावाचा एक मूवी आहे ना, त्यामध्ये शाहरुख खान जे 70 मिनिटं म्हणतो ना शेवटचे, तसाच आपल्याला रेफरन्स या ठिकाणी घ्यायचा, ते 180 मिनिटं. आणि त्या 180 मिनिटांमध्ये आपल्याला 20 क्वेश्चन्स लिहायचे आहेत. जेव्हा 10 मार्काचा असणारा क्वेश्चन येईल तेव्हा आपलं असणारं रायटिंग असं असलं पाहिजे की तो क्वेश्चन आपल्याला 7 मिनिटांमध्ये लिहायचा आहे. त्या 7 मिनिटांमध्ये जेव्हा लिहायचंय 2 पेजेस लिहायचे, 11 मिनिटांमध्ये 3 पेजेस लिहायचे आहेत. आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये किमान 40 सेकंद आपल्याला ठेवायचे आहेत. ते कशासाठी, क्वेश्चन वाचल्यानंतर त्या असणाऱ्या क्वेश्चनचं स्ट्रक्चर तयार करण्यासाठी. म्हणजेच काय, आन्सर कशा पद्धतीनं स्टार्ट करायचं, आपल्याला ओपनिंग काय असलं पाहिजे, त्याचं इंट्रोडक्शन काय असलं पाहिजे, त्यानंतर आन्सरची मेन बॉडी काय असली पाहिजे, आणि त्याला कशा पद्धतीनं कन्क्लूड करायचं आहे, हे आपल्याला आपल्या स्ट्रक्चरमध्ये पहिल्यांदा मांडता आलं पाहिजे. उत्तर लिहिताना ते स्ट्रक्चर तयार करत जायचं नाहीये. असं आपलं माइंडसेट तयार करायचं की पहिला 30 ते 40 सेकंदामध्ये फटफट लगेच इंट्रोडक्शन, मेन बॉडी काय असली पाहिजे, कन्क्लूड कसं करायचं, ही एक प्रॉपर आयडिया आली पाहिजे. म्हणजे पुढचे असणारे 6 मिनिटं 20 सेकंद आपण प्रॉपर आपल्याला लिखाणावरती, लिखाणासाठीच वेळ द्यायचा आहे, हे इथं लक्षात घ्यायचं. म्हणजे एवढ्या ॲक्युरेट कॅल्क्युलेशन वरती भर द्यायचा आहे. आणि त्याच्याच माध्यमातून आपल्याला हे प्रिपरेशन आत्तापासून चालू करायचंय. म्हणजे जेव्हा प्रॅक्टिकली आपण एक्झाम मध्ये जाणार आहोत मेन्सला, त्यावेळेस आपल्याला दिसेल की किती महत्व आहे या असणाऱ्या प्रत्येक टाइमसाठी, प्रत्येक मिनिटासाठी, प्रत्येक सेकंदाला किती महत्व आहे हे तुम्हाला याच्या माध्यमातून दिसणार आहे. ठीक आहे. आणि उल्लेख जर केला या ठिकाणी, तर आपल्या जीएसच्या पेपर 2चा मॉडेलचा उल्लेख केला तर आपल्याला 3 कॅटेगरीज या ठिकाणी जनरली करता येतात. ओके. आणि त्यामध्ये पाहिलं तर पॉलिटी आणि गव्हर्नन्ससाठी जर आपण बघितलं तर 50% वेटेज या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होताना दिसतं. म्हणजे पूर्ण 250 मार्कांपैकी 125 मार्क आहे का, ते कशावर आहे, पॉलिटी आणि गव्हर्नन्स वरती आपण असं म्हणू शकतो. 125 ते 130 मार्क म्हणू शकतो आपण. नंतर येतो सोशल जस्टिसचा उल्लेख. ओके. आणि या असणाऱ्या सोशल जस्टिस, सामाजिक न्यायाचा उल्लेख केला तर टोटल मार्कांपैकी 25% असणारे मार्क या ठिकाणी येतात. कशावरती, सोशल जस्टिस वरती येतात. आणि राहिलेले असणारे क्वेश्चन्स पैकी 20% मार्क हे इंटरनॅशनल रिलेशन्स वरती येतात. आणि राहिलेले असणारे जे काही 5% मार्क आहेत का, ते कधी सोशल जस्टिस मध्ये जास्त येतील किंवा पॉलिटी आणि गव्हर्नन्स मध्ये जास्त आपल्याला मार्क येताना दिसतात. म्हणजे या 3 पद्धतीचं डिवायडेशन आपल्याला मेन्स मध्ये दिसणार आहे. पॉलिटी आणि गव्हर्नन्स 50%चं वेटेज, इंटरनॅशनल रिलेशन्स 20%चं वेटेज, 20 किंवा 25 म्हणूया आपण, आणि सोशल जस्टिसचं असणार वेटेज 25% आपल्याला दिसणार आहे. या पद्धतीचं असणारं डिवायडेशन आपल्याला मेन्स मध्ये दिसणार आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि एमपीएससीचा विचार केला, एमपीएससीनं सेम ॲज इट इज यूपीएससीचा सिलेबस दिलाय, तर त्या सिलेबसला थोडंसं डिकोड करूया आपण. आणि याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तो थोडक्यात फक्त आपण पहिल्यांदा या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया. मग बघा याच्यामध्ये काय दिलाय. जर आपण रँकिंग वाईज पेपर पाहिले तर याच्यामध्ये जे सिरीज नंबर आहे ना, त्यामध्ये पेपर 5वा याचा उल्लेख होतो. पण त्याला म्हटलं जातं काय, सामान्य अध्ययन पेपर सेकंड, म्हणजे जनरल स्टडीज पेपर सेकंड, 250 गुणांचा उल्लेख याच्यामध्ये येतो. आणि यामध्ये कोणकोणते टॉपिक दिलेत, हा असणारा सिलेबस काय फक्त, तर हा एक ब्रॉड सेन्स मध्ये तुम्हाला हा टॉपिक दिलेला आहे. याला आपल्याला मायक्रो लेवल पर्यंत डिकोड करायचंय. पण नेमकं त्यांनी जो सिलेबस दिलाय तो पहिल्यांदा बघूया आपण, नंतर आपण डिकोड केलेलं आहे त्या टॉपिकच्या
सब टॉपिकचा उल्लेख असलेला प्रत्येक डिकोडिंग सिलेबस आपण याच्यामध्ये मेन्शन करण्याचा प्रयत्न करूया. याच्यामध्ये काय काय दिलंय बघा. मूळ नाव या ठिकाणी, प्रशासन ऍडमिनिस्ट्रेशनचा मुद्दा याच्यामध्ये दिलाय, संविधान आहे, राज्यशास्त्र आहे. आले काही 3 शब्द कॉपी पेस्ट. प्री मध्ये सुद्धा हेच 3 शब्द दिसले आपल्याला. म्हणून प्रीच्या असणाऱ्या सिलेबसवरनं आपल्याला अभ्यास स्टार्ट करायचा नाहीये. प्रॉपर डिकोड केलेला मेन्सचा असणारा सिलेबस आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असेल. नंतर मग सामाजिक न्याय आहे, आंतरराष्ट्रीय संबंध आहे आणि महाराष्ट्राच्या काही भारांशासह असा उल्लेख या ठिकाणी येतो. म्हणजे इथं गव्हर्नन्सचाही रेफरन्स घ्यायचा आहे आपल्याला, सोबतच आपल्याला सोशल इश्यू, सोशल जस्टिसचाही रेफरन्स घ्यायचा आहे. पण टायटलमध्ये या पद्धतीचे शब्द आपल्याला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, याच्यामध्येच मग काय काय आहे, हा एक ढोबळमानाने असला आपल्याला सिलेबस दिलाय युपीएससीने आणि एमपीएससीने. त्याला डिकोड आपण नंतर करूया. पहिल्यांदा आपण त्यांनी दिलेला ब्रॉड सेन्सचा असणारा सिलेबस या ठिकाणी बघूया. आणि कसं त्या ठिकाणी बघायचं, इथं भारतीय संविधान हा असणारा प्रॉपर टायटल दिलाय. त्याच्यामध्ये त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, महत्वपूर्ण तरतुदी, मूलभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन याचा रेफरन्स बघायचा. नंतर संघ व राज्य, त्यांचे कार्य व जबाबदाऱ्या, संघ राज्य रचनेशी संबंधित प्रश्न व आव्हाने, स्थानिक पातळीवर आधारित आणि वित्त व्यवस्था यांचं प्रदान आणि त्यातील आव्हाने. नंतर विविध अंगांमधील असणारे अधिकारांची विभागणी, वाद निवारण यंत्रणा आणि संस्था, वेगवेगळ्या ट्रायब्युनल्स बद्दल बोललं जातं या ठिकाणी. भारतीय संविधानिक योजनेची इतर देशांची तुलना, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्सचा एक अँगल याच्यामध्ये दिसतोय आपल्याला. संसद व राज्य विधानमंडळे, मग त्याची संरचना, कार्यप्रणाली, कामकाज चालवणे, अधिकार, विशेषाधिकार यापासून उद्भवणारे असणारे प्रश्न असतील. कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना असेल, संघटन आणि कार्य यांचा उल्लेख असेल. सरकारची मंत्रालय, विभाग, दबाव गट, प्रेशर ग्रुपचा उल्लेख पण केलाय. औपचारिक, अनौपचारिक संघ असतील, त्यांची राज्य व्यवस्थेमधील भूमिका असतील. वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स असतात, त्यांची कामं काय असतात, ते गव्हर्नमेंटमध्ये कशा पद्धतीचा रोल परफॉर्म करतात, ते ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये कशा पद्धतीचा रोल परफॉर्म करतात, ते ज्युडिशरी सोबत कशा पद्धतीने कोलॅबोरेशन करतात, ज्युडिशरीचे असणारे ऍक्शन्स कशा पद्धतीने ते अडॉप्ट करतात, या सगळ्यांचा उल्लेख याच्यामध्ये दिलाय. मग पंचायत राज येतोच, स्थानिक स्वराज्य संस्था, सोबतच लोकप्रतिनिधित्व अधिनियम, त्याची ठळक वैशिष्ट्ये. का आपण बघितलं की प्रत्येक वर्षी एक मुद्दा कंटिन्यू चर्चेमध्ये असतो, ते म्हणजे लोकप्रतिनिधींच्या असणाऱ्या अधिकारांबद्दल, त्यांच्या शिक्षेबद्दल, त्यांच्या असणाऱ्या मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचं असणारं सदस्यत्व रद्द करण्याबद्दल आपण हे मुद्दे कंटिन्यूस वाचत असतो, ऐकत असतो. म्हणून ते गरजेचं असतं. म्हणून तो सिलेबसमध्ये पण टाकला 1950-51 असणारा लोकप्रतिनिधित्व अधिनियमाचा मुद्दा या ठिकाणी येतो. विविध संविधानिक पदांच्या नियुक्त्या, विविध संविधानिक मंडळाचे अधिकार, कार्य व जबाबदाऱ्या, ज्याला आपण घटनात्मक संस्था, घटनात्मक व्यवस्था, घटनात्मक पद यांच्या अनुषंगाने उल्लेख करू शकतो. सोबतच वैधानिक, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणू शकतो, इथं जिथं प्रत्यक्षात कायद्याद्वारे स्थापन केलेले ऑर्गनायझेशन असतील, संस्था असतील. नियामक व विविध अर्ध न्यायिक मंडळे, क्वासी ज्युडिशरी ट्रायब्युनल्स और बॉडीज यांचाही उल्लेख करायचा आपल्याला, ज्यांना सिव्हिल अधिकार असतात, क्रिमिनल अधिकार त्यांना असणार नाहीयेत. अशा सगळ्या संस्थांचा उल्लेख आपल्याला या सिलेबसमध्ये मेन्शन करताना दिसतात. अजून काय दिलं या सिलेबसमध्ये, या सिलेबसमध्ये विविध क्षेत्रांमधील विकासासाठी सरकारी धोरणे व घटक यांचं संकल्पना व अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्या असतील त्यांचा उल्लेख केलाय. सोबतच विकास प्रक्रिया, विकास उद्योग, अशासकीय संघटना, स्वयंसहायता गट असेल, विविध गट व संघ, देणगीदार, धर्मादाय संस्था असतील, संस्थात्मक व इतर हित संबंधित व्यक्ती, त्यांच्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलाय. सोबत येतो सोशल जस्टिसचा उल्लेख केला. तर सामाजिक न्यायाअंतर्गत काय काय येतो, मग समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना, त्या योजनांची कामगिरी, यंत्रणा, कायदे, या दुबळ्या घटकांच्या संरक्षणासाठी, लाभासाठी घटित केलेल्या संस्था व त्यांची संबंधित मंडळे,
मग त्यांच्या संबंधित असणारे प्रश्न जसं की आरोग्य, शिक्षण, ह्युमन रिसोर्सेस, मानव संसाधन यासारख्या सामाजिक क्षेत्र, सेवांशी निगडीत असणारे घटकांच्या विकास व व्यवस्थापन संबंधातले प्रश्न असतील ते डिस्कस करायचे आपल्याला. दारिद्र्य व उपासमार यांच्याशी संबंधित असणारे प्रश्न असतील. मग येतो त्या ठिकाणी गव्हर्नन्सच्या अनुषंगाने असणारे ऍडमिनिस्ट्रेशन, मग प्रशासन, पारदर्शकता व उत्तरदायित्व. ई प्रशासनाचा उल्लेख येतोय, गव्हर्नन्स असणार रेफरन्स या ठिकाणी. मग उल्लेख करतो आपण इथं उपयोजने, प्रतिमाने, यश, मर्यादा, क्षमता याबाबतचे महत्वाचे पैलू असतील. नागरिकांची सनद आहे, पारदर्शकता, उत्तरदायित्व, संस्थात्मक व इतर उपाययोजना आणि नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या अनुषंगाने असणारे पब्लिक सर्व्हिसेस ज्या पद्धतीने आपल्या भारतामध्ये काम करतायत त्या सगळ्यांचे असणारा रोल काय असेल, रेग्युलेशन्स काय असतील, रूल्स काय असतील, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतील, या सगळ्यांबद्दलचा उल्लेख या ठिकाणी दिलाय. म्हणजे सगळ्याच गोष्टी इथं सिलेबसमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न आपल्याला आयोग करताना दिसतो. हा एक थोडासा असं म्हणूया आपण की एक थोडक्यात एक सिलेबसचा असणार मुद्दा, पण त्याच्यामध्ये पण त्यांनी पूर्णतः ब्रॉड सायन्सचा रेफरन्स दिलाय आणि सगळ्या गोष्टी मेन्शन केलेत हे आपण म्हणू शकतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रॉपर वे मध्ये डिकोडिंग करणं गरजेचं आहे. मग या डिकोडिंग मध्ये आपण वेगवेगळे मुद्दे, ठीक आहे, अजून आंतरराष्ट्रीय संबंधाचा मुद्दा राहिलाय. आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल कोरिलेशनचा एक रेफरन्स याच्यामध्ये येतोय, तो बघितला. भारत आणि शेजारील राष्ट्र आणि त्यांचे संबंध, द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट असतील, भारताचा समावेश असणारे किंवा आणि भारताच्या हितसंबंधाला बाधा पोहोचवणारे असणारे करारनामे असतील, विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांच्या व राजकारणाचा भारताच्या हितसंबंधावर आणि भारतीय भांडवलदारांवर होणारा परिणाम असेल, महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, अभिकरणे, मंच यांची रचना व जनादेश. म्हणजे जे इंटरनॅशनल रिलेशन्सला इंडियन इंटरनॅशनल पॉलिसीचा रेफरन्स असेल त्या सगळ्यांचा असणारा रेफरन्स आपल्याला त्या सिलेबसमध्ये दिलाय. एक ढोबळमानाने देत असताना सुद्धा बरेचसे मुद्दे डायरेक्टली त्यांनी मेन्शन केलेत, पण तरी पण यातले असणारे बारकावे, त्याच्यासोबत कोणकोणते लहान लहान टॉपिक पण कव्हर करणं गरजेचे आहेत याचा एक रेफरन्स आपल्याला माहिती असावा. म्हणजे आपण न्यूज पेपरमध्ये एखादी न्यूज जरी वाचत असो तरी त्या न्यूजचा रेफरन्स आपल्याला सिलेबसमध्ये आहे का, ते आपण लिहू शकतो का, आपल्याला त्या टाईपचा असणारा क्वेश्चन मेन्शन करत असताना तो मुद्दा आपण आवर्जून त्या ठिकाणी मांडू शकतो का, या सगळ्यांचा आढावा याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, मग आपण प्रॅक्टिकली प्रत्येक असणारा सेक्शन घेऊन जाऊया आणि त्यानुसार त्याला डिस्कस करूया. मग प्रॉपर आपल्याला 4 पार्ट दिसतात ना. कोणते 4 पार्ट या ठिकाणी येतात, तर सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख केलं तर पॉलिटीचा येतो, गव्हर्नन्सचा येतो, सोशल जस्टिसचा येतो आणि इंटरनॅशनल रिलेशन्सचा येतो. अशा 4 मुख्य मुद्द्यांना आपण डिकोड करण्याचा प्रयत्न करूया. त्यामध्ये पहिला मुद्दा येतो की पॉलिटीच्या अनुषंगाने आपल्याला काय सिलेबसमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग पॉलिटीचा उल्लेख केला, यामध्ये मग त्यातला पहिला पार्ट येतो इंडियन कॉन्स्टिट्यूशन. प्री, मेन्स, इंटरव्ह्यू प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा पार्ट आहेच. हाच मूळ मुद्दा आपल्याला कंबाईनच्या ग्रुप बी, ग्रुप सी ला पण कंटिन्यूस दिसतोस. फक्त तिथे एमसीक्यू टाईप मध्ये फॅक्च्युअल डाटाला किंवा जे डायरेक्टली मेन्शन होणारी उत्तर असतील त्या ठिकाणी प्रश्न विचारताना दिसतात. इथं तुमच्या अंडरस्टँडिंग लेवलला महत्व आहे, कारण तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन समजलंय, कॉन्स्टिट्युशनलिझम समजलंय, हे समजलेलं मांडणं गरजेचं आहे हे लक्षात घ्यायचं. कारण जेव्हा जेव्हा आन्सर आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह टाईप मध्ये लिहायचे असतात ना, तेव्हा तुमच्या अंडरस्टँडिंगला खूप जास्त महत्व आहे. त्या अंडरस्टँडिंग वरती तुमच्या एक्सप्रेशनला खूप जास्त महत्व आहे की तुम्ही काय एक्सप्रेस करताय. कारण आपल्याला उत्तर लिहायचंय 2 पेजेस मध्ये 10 मार्कांसाठी आणि त्या 2 पेजेस मधून आपल्याला हे दाखवून द्यायचंय त्या असणाऱ्या पेपर चेकरला की मला तुम्ही जो क्वेश्चन केलाय का तो पूर्णतः समजलाय आणि त्या क्वेश्चनची जी डिमांड आहे का त्या डिमांडला मी फुलफिल करू शकतो. हा विश्वास तुम्हाला त्या असणाऱ्या 2 पेजेस मध्ये द्यायचा आहे. त्यामुळं अंडरस्टँडिंग खूप महत्वाचे आहे. म्हणून आपण जेव्हा हा पाठ शिकणार आहोत ना त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये कायम हा मुद्दा राहिला पाहिजे की मला रट्टा मारायचा नाहीये,
मला फक्त वाचायचं नाहीये, मला त्या गोष्टी अंडरस्टँड करायच्या आहेत, त्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे माझ्या आन्सर्समध्ये. प्रॅक्टिकली त्याच्यावरती भारतात काय होते, जगात काय होते, त्याचे परिणाम कशा पद्धतीने घडत आहेत, या सगळ्यांचाही विचार आपल्याला करणं अपेक्षित असणार आहे. मग पहिला रेफरन्स येतो इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा, आणि या कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये पहिला रेफरन्स पाहिला तर हिस्टॉरिकल अंडरपिनिंग आणि इव्हॉल्युशन. प्रत्यक्षात भारताची राज्यघटना तयार होत असताना, त्याच्यावरती घटना लिहित असताना, घटना तयार करणारे जे सदस्य होते का, त्यांच्यावरती परिणाम करणाऱ्या घटकांचाही विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या भारतावर घटना लिहिण्याचा जो कालखंड होता ना, तो कालखंड होता 1947 ते 49 दरम्यान. आणि या कालखंडादरम्यान जेवढ्या काही घटना जगात घडल्या, भारतात घडल्या, त्याचा इम्पॅक्ट तर घटना लिहिणाऱ्या लोकांच्या मनावर होणारच आहे. पण त्याच्या अगोदरही ज्या काही घटना घडल्या असतील, मग त्या ब्रिटिशांच्या कालखंडात असतील, मुघलांच्या कालखंडात असतील, किंवा त्याच्या अगोदर जेवढे काही साम्राज्य विस्तार झाले, त्या सगळ्यांच्या कालखंडाचा रेफरन्स असेल तर कुठं ना कुठं त्याची असणारी एखादी आयडिओलॉजी, एखादा प्रोव्हिजन असेल, एखादी असणारी मूळ तरतूद असेल, त्याचा इम्पॅक्ट भारतावरती कुठं ना कुठं झालेला असतो. मग त्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. पण रिसेंट टाइम मध्ये ज्या घटना घडलेल्या असतात ना, त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त असतो, त्यामुळं त्यांच्यावरती अभ्यास जास्त करावा लागतो. म्हणून हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला ब्रिटिशकालीन कायदे बघणं गरजेचं असणार आहे. मग याच्यामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट पासून जायचंय कुठं, इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट पर्यंत जायचं 1947 पर्यंत. म्हणजे जवळपास काय करायचं आपल्याला या ठिकाणी, 200 वर्षांचा असणारा जो काही कार्यकाल आहे का, त्या कार्यकालामध्ये ब्रिटिशांनी जेवढे काही कायदे आणले, त्या कायद्यांचा इम्पॅक्ट भारतीयांवर कसा होता, भारताच्या ऍडमिनिस्ट्रेशनवरती, भारताच्या गव्हर्नमेंटवरती, भारताच्या प्रॉपर सिस्टीमवरती कशा पद्धतीने पडला, आणि तीच सिस्टीम आत्ताही फॉलो होते का, त्याच गोष्टी आत्ताही इम्प्लिमेंट होत आहेत का, तेच आयडिओलॉजी, तेच कन्सेप्ट आजही फॉलो होत आहेत का, यासाठी आपल्याला अभ्यासामध्ये दिलेला आहे. तो म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट पासून तो इंडिपेंडन्स ऍक्ट पर्यंतचा रेफरन्स या ठिकाणी दिलाय. सोबतच दिलाय कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. या सगळ्या ऍक्टचा इम्पॅक्ट आपल्या घटना समितीवरती असणार आहे. मग ती घटना समिती कशी इलेक्ट झाली, कशा पद्धतीने घटना समिती काम करते, कशा पद्धतीने ही असणारी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली प्रत्यक्षात 60 पेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनांचा आढावा घेतो. त्यानंतर 2000 पेक्षा जास्त लोकांच्या मुलाखती घेतल्या जातात, आणि त्याच्यावरनं भारतासाठी सुसंगत आहे, भारताच्या कंडिशनला, भारताच्या सिच्युएशनला फॅमिलियर असणारे मुद्दे कशा पद्धतीने अडॉप्ट करता येतील, या सगळ्यांचा विचार करून जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली काम करते, त्याचा मेन रेफरन्स आपल्याला बघायचा आहे. कारण रिटन फॉर्म ऑफ कॉन्स्टिट्यूशनचा सगळ्यात महत्वाचा असणारा सिम्पटम्स, सगळ्यात महत्वाचा असणारा जो काही प्रोटोकॉल असतो ना, तो असतो कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा. कारण घटना समितीच्या माध्यमातून लिहिलेली घटना ही लिखित राज्यघटना असते, आणि घटना समिती शिवाय असलेली घटना ही अलिखित राज्यघटना असते. त्याचा एक बेसिक आयडिया आपण इथून स्टार्ट करत असतो. म्हणून कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली गरजेची ठरते. नंतर येतो त्या ठिकाणी या असणाऱ्या रिझोल्युशनचे असणारे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. प्रत्यक्षात जे वेगवेगळे उद्दिष्ट, ध्येय, धोरणं आपण मांडलेत, त्या असणाऱ्या धोरणांचा उल्लेख कशा पद्धतीने राज्यघटनेत आणायचा, का आणायचा, तेच मुद्दे. त्यासाठी कशा पद्धतीने नेहरूंची आयडिओलॉजी आपल्याला त्या ठिकाणी उपयोगात येते, आणि त्याच आयडिओलॉजीमध्ये फॅबियन सोशलिझम काय आहे, तो कशा पद्धतीने आपण ऍक्सेप्ट केला, आणि त्याच्याशी निगडीत असणारे मुद्दे आपल्या राज्यघटनेतल्या कोणत्या पार्टमध्ये का आणले, कशा पद्धतीने ते आज इम्प्लिमेंट होत आहेत, या सगळ्यांचा आढावा याच्यामध्ये बघायचा आहे. सोबतच मग याच्या ठिकाणी असणारे जे कायदे ते कसे एनॅक्ट झाले, त्या ठिकाणी लागू कसे झाले, एनॅक्टमेंट असेल, एन्फोर्समेंट असेल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. मग कॉन्स्टिट्यूशन स्वीकारणं असेल, आणि त्या कॉन्स्टिट्यूशनच्या तरतुदींना लागू करणं असेल, या सगळ्यांचा आढावा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडच्या अनुषंगाने आपल्याला हे पार्ट कव्हर करायचे. नंतर येतात फीचर्स. मग आपल्या राज्यघटनेचे असणारे वैशिष्ट्य काय आहेत बाबा, त्या फीचरचा उल्लेख केला. आताच मी शब्द वापरला की रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. मग रिटन कॉन्स्टिट्यूशन आणि अनरिटन कॉन्स्टिट्यूशनचा दुसरा महत्वाचा पैलू म्हणजेच कोणता असेल की मल्टिपल लॉच्या माध्यमातून जर एखाद्या देशाची सिस्टीम वर्क होत असेल,
तर त्याला अनरिटन फॉर्म ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. आणि एकाच मेजर लॉच्या माध्यमातून जर देशाची सिस्टीम रन होत असेल तर त्याला रिटन फॉर्म ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. भारताची राज्यघटना एकाच असणाऱ्या राज्यघटनेच्या माध्यमातूनच प्रत्यक्षात भारताची व्यवस्था चालते, म्हणून भारताचा रेफरन्स आपण रिटन फॉर्म मध्ये म्हणतो. मग याच्यामध्ये ऍक्ट ऑफ लॉ, रूल ऑफ लॉ याचे अँगल बघत असताना मग ती राज्यघटना फ्लेक्झिबल आहे का, कोणासारखी, UK सारखी, रिजिड आहे का, USA सारखी, असे असणारे फीचर्स आपल्याला डिस्कस करायचे. हे बेसिक आयडियोलॉजी, बेसिक कन्सेप्ट आहेत. हे कळाले नाहीत तर पुढचं कॉन्स्टिट्यूशन समजत नाहीये, म्हणून हे आपल्याला दिलेत. सोबतच मग त्या ठिकाणी आपलं जे काही गव्हर्नमेंट आहे का, त्या गव्हर्नमेंटचं स्ट्रक्चर कशा पद्धतीनं काम करतं, मग ते फेडरलिझमच्या अँगलमध्ये काम करतं का, संघराज्याची भूमिका आहे का त्या ठिकाणी, काय एकात्मिक शासन व्यवस्थेचा उल्लेख दिसतो, युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचा अँगल या ठिकाणी दिसतो का, त्याचा असणाऱ्या सिम्पटम्स काय आहेत, त्याचा मीन काय आहे, त्याचं असणारे इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीनं देश जग करतात याचा आढावा घ्यायचा आहे. मग नंतर येतो त्या ठिकाणी पार्लमेंटरी फॉर्म ऑफ ऍक्शनचा रेफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसतो. मग या असणाऱ्या पार्लमेंटरी फॉर्म मध्ये जे गव्हर्नमेंट रन होतात त्या असणाऱ्या पार्लमेंटरी फॉर्म मध्ये इंडियन गव्हर्नमेंट सिस्टीम कशा पद्धतीनं रन होते त्याचा एक अँगल याच्यामध्ये बघायचा. मग याच्यामध्येच आपल्याला डिस्कस करायचा असतो तो म्हणजेच कुठला असेल तर प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आणि पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचे असणारे जे टाईप दिलेत का त्या टाईपला सुद्धा आपल्याला या ठिकाणी डिस्कस करणं अपेक्षित असणार आहे. तो एक मुद्दा आपण याच्यामध्ये लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर दिलंय अतिशय महत्वाचं पार्ट जो म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकरांना विचारण्यात आलं होतं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणते महत्वपूर्ण असणारे प्रोव्हिजन्स तुम्हाला महत्वाचे वाटतात. तेव्हा डॉक्टरांनी 2 आर्टिकल त्या ठिकाणी मांडले होते. ते 2 आर्टिकल म्हणजेच कोणतं असेल तर आर्टिकल नंबर 32 आणि आर्टिकल नंबर 368. हे दोन्ही आर्टिकल डॉक्टर बॅकबोन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याला इंट्रोड्यूस करताना दिसतात. का महत्वाचा मुद्दा की फंडामेंटल राईट्सचं जर व्हायलेशन होत असेल तर ते फंडामेंटल राईट्स हे कॉन्स्टंट राहिले पाहिजेत या दृष्टिकोनातून त्यांनी तो विचार केला होता आणि तिथं त्या ठिकाणी मांडला होता आर्टिकल नंबर 32. म्हणजे फंडामेंटल राईट्स जर व्हायलेशन झालं असेल तर ते राईट्स आपल्याला रिटर्न रिक्लेम करता आले पाहिजेत. त्यासाठी ते आर्टिकल खूप महत्वाचं आहे आर्टिकल 32. तसंच एक आर्टिकल महत्वाचं आहे आर्टिकल नंबर 368 चा रेफरन्स. आणि आर्टिकल 368 काय सांगतो की कंडिशन सिच्युएशन्स चेंज झाले तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा चेंज करणं गरजेचं असणार आहे आणि त्या चेंज करण्यासाठी आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट्स करावे लागतात. आता UPSCच्या प्रीला 2024ला याच अमेंडमेंट वरती बेसिक क्वेश्चन केला होता की अमेंडमेंट कशा पद्धतीनं होऊ शकतं, त्यामध्ये काय काय करता येऊ शकतं, चेंजेस करता येतात का, नवीन प्रोव्हिजन ऍड करता येतात का, का ते पूर्णतः रिव्हील करता येतात का, हे सगळे मुद्दे या ठिकाणी मांडलेत. मग त्याच्यामध्येच काय लिस्ट ऑफ द सिग्निफिकंट अमेंडमेंट्स अँड देअर प्रोव्हिजन्स, असे महत्वपूर्ण घटना दुरुस्त्या ज्या आहेत का त्या घटना दुरुस्त्यांच्या तरतुदी काय आहेत त्याचा एक अँगल आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. सोबतच प्रोसिजर काय आहे बाबा, जेव्हा अमेंडमेंट करायचं आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडिंग करायचं आहे त्याची प्रोसिजर काय आहे, तिथं कशा पद्धतीची मेजॉरिटी लागते, तिथं कोणत्या असणाऱ्या हाऊसेसला जास्त महत्व दिलं जातं, मग तिथं रुलिंग पार्टी ऑपोजिट पार्टीच्या असणाऱ्या माध्यमातून येऊ शकतं का, एखादा असणारा तिथला असणारा जो एखादा बिल आहे तो इंट्रोड्यूस होऊ शकतो का, मग अमेंडमेंट बिलचा काय रेफरन्स येतो, या सगळ्या गोष्टी बेसिक मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे, हेही लक्षात घ्यायचं. त्यानंतर येतात सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स, अतिशय महत्वाच्या तरतुदी ज्यामुळे आपले असणारे कॉन्स्टिट्यूशन हे इतर देशांच्या कॉन्स्टिट्यूशनच्या तुलनेनं आपल्या भारतासारख्या सिच्युएशन मध्ये स्ट्रॉंग आपल्याला दिसतो. हे बघितलं तर फंडामेंटल राईट्स आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत स्टेट पॉलिसीच्या, मार्गदर्शक तत्व ज्याला म्हणतो आपण, ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझीज आहेत, इलेक्शनच्या असणाऱ्या झोनमध्ये कशा पद्धतीनं वोटिंग सिस्टीम इंट्रोड्यूस होते, वोटिंग कसं काउंट होत आहेत याच्या पद्धतीचा असणार जो काय युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझीज आहेत ते बघायचं. सिंगल सिटिझनशिप कशा पद्धतीनं वर्क होतं म्हणजे पार्ट 2 चा रेफरन्स त्या ठिकाणी आपण बघतो. सोबतच काय सेपरेशन ऑफ पॉवरचाही रेफरन्स या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होतो, म्हणजे अधिकारांची आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शक्ती कशा पद्धतीनं विभाजित होते. एखाद्या देशाच्या सिस्टीमला चालवायचं असेल तर ती सिस्टीम कशी रन करायची असते याचा आढावा त्या ठिकाणी येतो. ज्युडिशरी सेपरेट पाहिजे, ऍडमिनिस्ट्रेशन सेपरेट पाहिजे, एक्झिक्युशन म्हणजेच कशा पद्धतीनं एक्झिक्युटिव्ह बॉडी काम करणार आहे
यांचाही रेफरन्स त्या ठिकाणी येतो, ज्याला आपण म्हणतो की डेमोक्रेसीचे असणारे जे पिलर्स आहेत का, त्या 4 पिलरची असणारे इंडिव्हिज्युअल अस्पेक्ट्स काय आहेत, इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, त्यांचे लेजिस्लेचरचं काम काय आहे, एक्झिक्युटिव्हचं काम काय आहे, ज्युडिशरीचं काम काय आहे, आणि त्या तिघांवरती फोकस ठेवणार असणारं जे काही आपल्याला दिसतं ते म्हणजे मीडिया कशा पद्धतीने या असणाऱ्या तिघांमध्ये कोलॅबरेशन करते आणि कशा पद्धतीनं प्रश्न, जनतेचे प्रश्न, सिस्टीमचे प्रश्न समोर मांडण्याचा प्रयत्न करते, या सगळ्यांचा उल्लेख आपल्याला या सेपरेशन ऑफ पॉवर मध्ये अभ्यासायचा आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्येच मेन्शन केलाय तो म्हणजेच काय तर बेसिक स्ट्रक्चर. होतं कसं माहितीये का, कॉन्स्टिट्यूशन मध्ये चेंजेस करण्याचा अधिकार पार्लमेंटला दिला, तर पार्लमेंटनं संपूर्णच कॉन्स्टिट्यूशन चेंज करून टाकलं तर अडचण होऊ शकते. मग ते चेंज करता येतं की नाही याच्यावरती डिबेट आहे, आणि या डिबेटमध्ये एक शब्द इंट्रोड्यूस झाला सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून, आणि तोही कशामुळे झाला या ठिकाणी, तर तोही झाला इथं ज्युडिशियल रिव्ह्यूमुळं, न्यायालयीन पुनर्विलोकनामुळं. आणि मग इथं शब्द तयार झाला 1973च्या असणाऱ्या केशवानंद भारती केसमध्ये. 24 एप्रिल हा दिवस खूप महत्वाचा आहे, ज्या दिवशी हा रिझल्ट आला होता या असणाऱ्या केशवानंद भारती खटल्याचा, आणि तिथं शब्द इंट्रोड्यूस झाला बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, घटनेची मूलभूत चौकट, हा मुद्दा इंट्रोड्यूस झाला. मग त्याचा डॉक्ट्रिन काय आहे, त्याचे जजमेंट्स कोणकोणते आहेत, कशा पद्धतीचे केसेस या ठिकाणी इन्व्हॉल्व केले गेले आहेत, त्या सगळ्यांचा आढावा आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे, हे इथं लक्षात घ्यायचं. हा असेल बेसिक स्ट्रक्चरचा असणारा पार्ट. यानंतर आपल्या सिलेबसमध्ये काय मेन्शन केलेलं आहे ते जर आपण डिस्कस करायला लागलो तर आपल्याला दिसेल की प्रॅक्टिकली जे प्रीला पण आपल्याला याचा असणारा बराचसा पार्ट दिसतो, तोच असणारा अँगल आपल्याला याच्यामध्ये देताना दिसत आहेत, तो सेकंड टॉपिक मध्ये. काय बघा सेकंड टॉपिक, याच्यामध्ये फंक्शन्स आहेत, म्हणजे संबंधित असणारे कार्य आहे, कोणाचे, फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द युनियन अँड द स्टेट, केंद्र आणि राज्य यांची असणारी जबाबदारी काय आहे, त्यांचे कार्य काय आहेत, याबद्दलचा असणारा रेफरन्स आपल्याला या असणाऱ्या दुसऱ्या टॉपिक मध्ये दिसतो. मग याच्यामध्ये काय काय अभ्यासायचं आहे आपल्याला, तर याच्यामध्ये अभ्यासायचंय आपल्याला 7व्या नंबरचं असणारं शेड्यूल. म्हणजेच काय, आपल्या राज्यघटनेमध्ये सुरुवातीला जे परिशिष्ट दिलेले आहेत ना, त्या परिशिष्टांची संख्या 8 होती, नंतर ती 12 झाली. त्यामध्ये जो 7वा परिशिष्ट आहे ना, तो सांगतो कशाबद्दल, तर तो सांगतो सब्जेक्टच्या लिस्ट बद्दल, विषयांच्या सूचीबद्दल. मग त्या विषयांच्या सूचीनुसार अधिकारांची विभागणी होते. मग कोणते विषय केंद्राच्या अधिपत्याखाली येतात, कोणते विषय राज्याच्या अधिपत्याखाली येतात, आणि त्या विषयांच्या अनुषंगाने या ठिकाणी कार्यप्रणाली आपल्याला रन होताना दिसते. त्यामुळं पहिल्यांदा अभ्यासायचं आपल्याला 7व्या नंबरचं शेड्यूल. मग याच्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची यांचा उल्लेख आपण या ठिकाणी करतो. त्यासोबतच बघायचं आपल्याला लेजिस्लेटिव्ह फंक्शन्स, म्हणजे कायदे मंडळाचे असणारे कार्य कोणते आहे, सभागृहाचं असणारं विवरण कसं असतं, सभागृह कशा पद्धतीने हे कामकाज पाहतं, त्याचा एक उल्लेख आहे. नंतर येतं फायनान्शियल फंक्शन्स, म्हणजे आर्थिक कार्य कोणते आहेत किंवा वित्तीय कार्य कोणते आहेत याचा उल्लेख या ठिकाणी येतो. मग आपल्याला या वित्तीय कार्यांच्या अनुषंगाने केंद्र कोणकोणते डिसिजन घेऊ शकतो, राज्य कोणकोणते डिसिजन घेऊ शकतो, याचा एक रेफरन्स आपल्याला याच्या अंतर्गत बघायचंय. नंतर येतो ऍडमिनिस्ट्रेटिव्हचा असणारा रेफरन्स, प्रशासन कशा पद्धतीनं चालतं त्या ऍडमिनिस्ट्रेशनचा, आणि सोबतच क्वासी ज्युडिशियल फंक्शनचा उल्लेख येतो. बऱ्याच वेळा कसं होतं की प्रशासनाच्या संदर्भामध्ये जे ऑर्गनायझेशन्स, जे इन्स्टिट्यूट काम करत असतात का, किंवा जी पोस्ट काम करत असतात, जी पद काम करत असतात ना, त्या असणाऱ्या इन्स्टिट्यूशन्सला, त्या ऑर्गनायझेशन्सला, त्या पदांना काही सिव्हिल अधिकार दिले जातात, म्हणजे काही दिवाणी न्यायिक अधिकार दिले जातात. मग ते दिवाणी न्यायिक अधिकारांचं असणारं कार्य काय आहे, प्रत्यक्षात ते कशा पद्धतीनं काम करतात, या सगळ्यांचा असणारा आढावा आपल्याला याच्या अंतर्गत बघणं आवश्यक असणार आहे. नंतर तिसऱ्या टॉपिकचा रेफरन्स घेतला, हे सगळं आपण कॉन्स्टिट्यूशनच्याच अंतर्गत बघतोय. यामध्ये वेगवेगळे इश्यू असतील, चॅलेंजेस असतील, कशाच्या या ठिकाणी, तर पर्टेनिंग टू दी फेडरल स्ट्रक्चर, संघ राज्याची असणारी जी रचना आहे ना, त्या संघ राज्याच्या रचनेचे प्रश्न असतील, त्यातले अपवाद असतील, त्यातले आव्हानं असतील, आणि सोबतच पाहिलं
या फेडरल स्ट्रक्चरला भारतासारख्या देशामध्ये कशा पद्धतीने रन करायचा आहे, हा जो माइंडसेट घटना निर्माण करणाऱ्यांनी ठेवला होता, तो प्रत्यक्षात आत्ताच्या परिस्थितीमध्ये कन्वे होतोय का, असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. मग त्या अनुषंगाने या बेसिक मुद्द्यावरती आपल्याला अभ्यास करायचा नाही. याच्यात काय काय बघायचं आपल्याला, मग याच्यात अतिशय महत्वाचा राज्यघटनेतील असणारे दोन भाग, भाग 11, 12, आपण भाग 13 पण म्हणू शकतो इथं, ज्याला आपल्याला भारतातलं फेडरल स्ट्रक्चर ऍक्च्युअली फेडरल स्ट्रक्चर आहे का युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे ते आपल्याला समजायला मदत होते. मग फेडरल स्ट्रक्चर इन इंडिया, इज इंडिया ट्रुली फेडरल, खरंच भारत हा संघराज्य आहे का, मग त्याचे असणारे जे काही मुद्दे आहेत का ते उलगडण्याचा प्रयत्न आपल्याला या असणाऱ्या कंटेंटमध्ये करायचा आहे. मग याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह अँड कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझमचा अभ्यास करायचा आहे, सेंटर स्टेट रिलेशन बद्दलचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, केंद्र राज्य संबंध. मग याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह रिलेशनचा असणार उल्लेख या ठिकाणी करायचा आहे, म्हणजे कायदेविषयक किंवा विधिविषयक असणाऱ्या तरतुदींचा उल्लेख या ठिकाणी येतो. म्हणजे कायदा कसा तयार होतो, कोण तयार करतो, केंद्राचा कायदा, राज्यांचा कायदा, विषय सूचींच्या अनुषंगाने कायद्यांची अंमलबजावणी कशी केली जाते, या सगळ्यांचा असणार संदर्भ याच्यामध्ये आहे. नंतर येतो प्रशासकीय संबंध, मग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन्सचा उल्लेख या ठिकाणी येतो. मग या प्रशासकीय संबंधांचा संदर्भ आणला तर प्रत्यक्षात कोणी कोणाला फॉलो केलं पाहिजे, मग स्टेट हा युनियनला, सेंट्रलला फॉलो करणं अपेक्षित आहे का, हे फॉलो करत असताना कोणाचे गाईडलाईन फॉलो करणं गरजेचं आहे, कोण त्याचे प्रोटोकॉल सेट करणार आहे, या सगळ्यांचा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. नंतर येतो फायनान्शियल रिलेशन्सचा संदर्भ, या ठिकाणी वित्तीय संबंधाचा उल्लेख याच्यामध्ये येतो की वित्तीय अधिकार कोणाला किती असतात. जर आपल्या भारतामध्ये ऍक्च्युअल प्रेझेंट असणारा स्टेट आहे आणि युनियन जो आहे ना, केंद्र जो आहे ना, तो आपल्याला इमॅजिनरी दिसतो, कारण प्रत्यक्षात केंद्राचं कोणतं ठिकाण नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये जी रक्कम, जे फंडिंग केंद्राकडे जमा होतं, त्यातलंही काही फंडिंग, त्यातलंही काही असणारी रक्कम कोणाकडे आली पाहिजे, तर ती राज्यांकडे आली पाहिजे. त्यासाठी फायनान्स कमिशन या ठिकाणी काम करताना दिसतात, वित्त आयोग. मग तेच वित्त आयोग सांगतात की बाबा 42% राज्यांना द्या, 41% राज्यांना द्या, हे त्या ठिकाणी चेंज होत राहतात. मग त्याचा रेफरन्स आपल्याला अभ्यासायचा आहे फायनान्शियल रिलेशन्सच्या अंतर्गत. मग नंतर येतो या ठिकाणी ट्रेंड्स इन सेंटर स्टेट रिलेशन्स. मग या केंद्र राज्य संबंधाच्या अनुषंगाने आत्ता काय चाललेलं आहे, प्रत्यक्षात कोणकोणत्या घटना, कोणकोणत्या सब्जेक्टच्या अनुषंगाने हे मुद्दे चालतायत, या सगळ्यांचा असणारा आढावा आपल्याला या असणाऱ्या मुद्द्यांमध्ये घेणं अपेक्षित असणार आहे. तो अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. ठीक आहे. नंतर याच्याच अंतर्गत येतो तो म्हणजे इंटर स्टेट रिलेशन्स. ओके, आंतरराज्यीय संबंध. मग याच्यामध्ये इंटर स्टेट वॉटर डिस्प्यूट असेल, पाण्यासंदर्भातले विवाद असतील, त्यासाठी असणारे ट्रायब्युनल्स असतील, लवाद स्थापन केले जात असतील. इंटरस्टेट काउन्सिलचा उल्लेख या ठिकाणी येतो, जिथं आपण 1990च्या कालखंडामध्ये प्रॅक्टिकली आपल्या भारतामध्ये यासाठीचं असणार काउन्सिल इम्प्लिमेंट होताना पाहिलं होतं. पब्लिक ऍक्ट्स असतील, रेकॉर्ड्स असतील, ज्युडिशियल प्रोसिडिंग्स असतील, यांचा अभ्यास करायचे प्रत्यक्षात स्टेट आणि सेंटरमध्ये कशा पद्धतीने कामकाज चालतं. नंतर इंटरस्टेट ट्रेड अँड कॉमर्सचा उल्लेख या ठिकाणी येतो, म्हणजे भाग नंबर 13चा उल्लेख आपण याच्यामध्ये करतोय. व्यापाराचा रेफरन्स कसा आहे, व्यापार करत असताना केंद्राला कोणते अधिकार आहेत, राज्यांना अधिकार कशा पद्धतीनं या ठिकाणी दिले जातात, या सगळ्यांचा आढावा इथे घ्यायचा आहे. नंतर येतात झोनल काउन्सिल, ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी विभागीय परिषदा, ज्या सुरुवातीला 5 होत्या, नंतर आपल्याला नॉर्थ ईस्टच्या असणाऱ्या राज्यांसाठी, ज्याला आपण सुरुवातीला 7 सिस्टर्स वगैरे म्हणून ओळखत होतो, त्याच्यामध्ये सिक्कीम ऍड झाल्यामुळे आता तिथं 8 राज्यांचा उल्लेख येतो. त्यासाठी 1971ला ऍक्ट तयार करण्यात आला. मग तो प्रत्यक्षात 72 पासून आपल्याला ते काउन्सिल ऍक्ट होताना, रिॲक्ट होताना, इनॅक्ट होताना दिसला. असे टोटल 6 असणारे झोनल काउन्सिल कशा पद्धतीने काम करतात, प्रत्यक्षात ते झोनल काउन्सिलचे रिक्वायरमेंट काय आहे, ते का गरजेचे होताना त्या प्रत्यक्षात तिथं काम कोण करतात, आणि त्यामध्ये असणारे मिनिस्ट्री लेवलचे असणारे लोक कोणकोणते तिथे अप्रोच करतात. मग पीएम महत्वाचं पद आहे का, तिथलं होम मिनिस्टरचं, युनियनचं असणार होम मिनिस्टरचं पद महत्वाचं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये आपण अभ्यासायच्या आहेत. सोबतच जे केंद्र आणि राज्यांसाठी महत्वाचा फॅक्टर ठरतो तो आहे इमर्जन्सी. मग या इमर्जन्सी प्रोव्हिजन्स अंतर्गत आपल्याला 3 प्रकारच्या असणाऱ्या इमर्जन्सी या ठिकाणी बघणं गरजेचं असणारच आहे. मग नॅशनल इमर्जन्सी असेल, कॉन्स्टिट्युशनल इमर्जन्सी असेल, आणि तिसरा मुद्दा बघितला तर फायनान्शियल इमर्जन्सी असेल. कॉन्स्टिट्युशनल इमर्जन्सीला आपण बऱ्याच अंशी त्या ठिकाणी प्रेसिडेंट रूल सुद्धा म्हणतो. तर ते गोष्टी अभ्यासायचे आहेत.
नंतर येतो प्रॅक्टिकली स्टेट काय कशा पद्धतीनं रिॲक्ट करतो, स्टेट कसा वर्क करतो, त्यासाठी आहे रोल ऑफ गव्हर्नरचा. मग बघायचं आपल्याला वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत या सेंटर स्टेट रिलेशन्स वरती. मग त्या अंतर्गत आपण बघतो या ठिकाणी कुठला तर सेकंड ARCचा उल्लेख या ठिकाणी येतो. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मसाठी आणलेला जो काही कमिशन आहे का तो कशा पद्धतीनं, याच्यामध्ये दोन बघायचे आपल्याला, फक्त दुसराच नाही. पहिला पण बघायचा आपल्याला 66 ला आलेला, नंतरचाही आपल्याला बघायचा या ठिकाणी जो 2002च्या नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला ऍक्टिव्ह होताना दिसला. सोबतच पंची कमिशन आहे, सरकारिया कमिशन आहे आणि वेगवेगळ्या राज्यांनी केलेले मागण्या, राज्यांनी आपल्या अधिकारांसाठी केलेल्या मागण्या, मग त्याच्यामध्ये तामिळनाडू आहे, वेस्ट बेंगॉल आहे, पंजाब आहे, यांचाही उल्लेख आपल्याला याच्यामध्ये कंटिन्युअसली करत राहायचंय. नंतर येतो रेफरन्स, तो म्हणजे कुठला तर चौथ्या टॉपिकचा आहे. चौथ्या टॉपिक मध्ये काय दिलं इथं तर इथं डिव्होल्युशन्स ऑफ पॉवर्स अँड फायनान्स टू दी लोकल लेवल अँड चॅलेंजेस देअर इन. प्रत्यक्षात स्थानिक प्रदेशांतर्गत अधिकार कोणते दिलेत, कोणत्या शक्ती त्यांना प्रदान करण्यात आलेल्या आहे, ऍक्च्युअल पॉवर जो असणार सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन कशा पद्धतीनं केलं जातंय, याच्या पाठीमागचे असणारे आयडिओलॉजी कशी आहे, कोणकोणते विचार याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे, या सगळ्यांचा असणारा रेफरन्स आपल्याला याच्या अंतर्गत घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये काय काय बघायचंय, मग याच्यामध्ये रोल ऑफ दी स्टेट गव्हर्नमेंट. ऍक्च्युअली राज्य सरकार जे आहेत ना ते कशा पद्धतीनं काम करतात, त्यांचं फंक्शन्स कसे आहेत, त्यांचे आउटकम्स कशा असतात, त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळी पदं कसे काम करतात, मग त्या स्टेटचा असणारा फायनान्स कमिशन कशा पद्धतीनं काम करतो. मग तो आपल्याला 74th अमेंडमेंट ऍक्ट नंतर तो आपल्याला ऍक्च्युअल पिक्चरमध्ये एकताना दिसला. त्याच्या अगोदर त्याचा काय रेफरन्सच नव्हता. जे काही असेल तो आर्टिकल 280 नुसार केंद्राचाच असणारा जो काही फायनान्स कमिशन आहे का तो सगळे डिसिजन घेत होता, राज्यांसाठी सुद्धा तो त्या ठिकाणी रिकमेंड करत होता. या सगळ्यांचाही उल्लेख आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. हा एक मुद्दा येतो. नंतर येतो लोकल गव्हर्नमेंटसाठी पाहिलं तर 11th आणि 12th शेड्यूलचा उल्लेख या ठिकाणी येतो. 11वं आणि 12वं परिशिष्ट हे पंचायत राजसाठी संबंधित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी 11वं, नागरी स्वराज्य संस्थेसाठी 12व्याचा रेफरन्स आपण याच्यामध्ये बघतो. नंतर येतो रिझन्स फॉर द इनएफेक्टिव्ह परफॉर्मन्स. प्रत्यक्षात या लोकल लेवलचे असणारे ऍडमिनिस्ट्रेशन असेल, तिथल्या असणाऱ्या पॉवरचा डिफरन्शिएशन्स असेल किंवा पॉवर सेपरेशन्स असेल, ते ऍक्च्युअली आत्ताच्या असणाऱ्या कंडिशन्समध्ये टू दी पॉइंट किंवा 91 नंतरच्या असणाऱ्या एरामध्ये ऍक्च्युअली त्यांचं परफॉर्मन्स हे योग्य पद्धतीनं झालंय का हे चेक करणं गरजेचं आहे. त्यातून जो काही त्यांचा असणारा निगेटिव्हिटी असेल किंवा त्यांचे काही लूप होल्स असतील किंवा अनसक्सेसफुल क्रायटेरिया असेल का, तो कुठं ना कुठं टॅकल करायचा आणि त्याच्यातून आपल्याला सोल्युशन देणं हे पण गरजेचं असणार आहे. तिथं काय करतोय इंडिया, कशा पद्धतीनं तो लोकल गव्हर्नमेंटला इम्प्रूव्ह करण्याचं काम करतोय, हे सगळ्या गोष्टी बघायच्यात. मग येतो नंतर पंचायत डेव्होल्युशन इंडेक्स, जो नीती आयोग रिलीज करतो पहा, प्रत्येक स्टेटमध्ये कशा पद्धतीनं पंचायतला अडॉप्ट केलं गेलेलं आहे, त्याच्यातले असणारे काही मर्यादित किंवा अमर्यादित स्वरूपातले असणारे चेंजेस असतील, त्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न इथं केला जातो. ते अभ्यासायचं आपल्याला. तसंच काय बघायचं या ठिकाणी की याच पंचायत राजसाठी काय केलं जाते, मग स्टेप्स दॅट कॅन बी टेकन टू इम्प्रूव्ह देअर परफॉर्मन्स. एकदा इनइफेक्टिव्हनेस दिसला परफॉर्मन्स मधला, तर ते असणारा इनइफेक्टिव्हनेस आपल्याला ओव्हरकम करायचा असेल तर त्यासाठी कोणते असणारे स्टेजेस किंवा कोणते असणारे स्टेप्स घेणं गरजेचं आहे, त्याबद्दलची असणारी मेजर क्लॅरिटी या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न किंवा ती क्लॅरिटी देण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. ते या असणाऱ्या स्टेट आणि लोकल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपण बघतो. नंतर येतो अतिशय महत्वाचा पार्ट कॉन्स्टिट्यूशनच्याच अंतर्गत, तो म्हणजे 5वा. याला म्हणतो आपण सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन व्हेरियस ऑर्गन्स. म्हणजे फक्त स्टेट सेंटरमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर नाहीये, ऍक्च्युअली सेपरेशन ऑफ पॉवर प्रत्येक अस्पेक्ट मध्ये आपल्याला चेक करणं आवश्यक असणार आहे. मग तो प्रत्येक अस्पेक्ट कदाचित राहू शकतो फायनान्शियल गोष्टींवरती, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टींवरती, सोबतच लेजिस्लेटिव्ह गोष्टींवरती राहू शकतो. मग कशा आहेत, कशा पद्धतीने हे रिॲक्ट करणं अपेक्षित असणार आहे, मग त्याच्यामध्ये अभ्यासायचं आपल्याला काय, पहिल्यांदा डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर. प्रत्यक्षात पहिल्यांदा सिद्धांत समजून घ्यायचा आहे. ऍक्च्युअल थेअरी काय मांडली जाते बाबा या असणाऱ्या सेपरेशन ऑफ पॉवरची,
मग त्याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला ऑप्शनलचा जो सब्जेक्ट आहे का, हा ऑप्शनलचा सब्जेक्ट जेव्हा आपण PSIR अभ्यासतो त्या थेअरीजवरनं, थेअरी ऑफ स्टेट वरनच आपल्याला कळतं की एक्झॅक्टली सेपरेशन ऑफ पॉवरचा रेफरन्स कसा येतो. थेअरी ऑफ पॉवर वरनं सुद्धा सेपरेशन ऑफ पॉवरचा असणारा अँगल आपण अभ्यासतो तिथं. मग सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवरचे असणारे कन्सेप्ट जे आपण अभ्यासतो त्याचाच कुठं ना कुठे इम्पॅक्ट ह्या ठिकाणी पडणार आहे. म्हणून तर आपण इंटरडिपेंडन्सी म्हणतो PSIR ची आणि GS2 ची. म्हणजे ऍक्च्युअली आपण ऑप्शनलचा स्टडी जेव्हा करतो ना, त्यातल्या असणाऱ्या कंटेंटला, त्यांच्या कॉन्टेक्स्टला, त्या कॉन्टेक्स्ट घेऊन येतो आपण कुठं, तर या असणाऱ्या GS2 मध्ये. ओके, मग त्याचाही अभ्यास येतो. मग सेपरेशन ऑफ पॉवर इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ऍक्च्युअली इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये या असणाऱ्या सेपरेशन्सला कशा पद्धतीनं नोट डाऊन केलेलं आहे, क्लॅरिटी कशी दिलेली आहे, प्रोव्हिजन्स कोणकोणते कशा पद्धतीनं मेन्शन्स केलेत, त्याचा अभ्यास करायचा आपल्याला. मग नंतर येतो डॉक्ट्रिन ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस. म्हणजे प्रत्यक्षात खरंच एखादा असणाऱ्या प्रोव्हिजनचा, एखाद्या तरतुदीबद्दलची असणारी गोष्ट जर आपल्याला समजून घ्यायची असेल किंवा ती प्रत्यक्षात लागू केल्यानंतर त्याचे आउटकम कसे येतात, त्यासाठी सुद्धा सिद्धांताची आवश्यकता आहे, ते आपल्याला बघायचंय. सोबतच त्यासाठी जे प्रोव्हिजन्स आहेत, प्रोव्हिजन्स फॉर चेक्स अँड बॅलन्सेस इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, दोन थेअरीज आत्ताच बघतो आपण, सेपरेशन ऑफ पॉवर आणि चेक्स अँड बॅलन्सेस असणारी जी काही डॉक्ट्रिन आहे, सिद्धांत आहे, त्याच्या अंतर्गत प्रोव्हिजन्स कोणते असतील. आणि या दोन असणाऱ्या डॉक्ट्रिनच्या संदर्भामध्ये रिसेंटली किंवा ऍट द टाइम ऑफ पिरियड जेव्हा आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स हा इम्प्लिमेंट होत असतानाच इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स मधले असणारे पॉझिटिव्ह अस्पेक्ट आणि निगेटिव्ह अस्पेक्ट दिसत होते, त्याच्या दरम्यान ज्या असणाऱ्या टाइम ऑफ पिरियड मध्ये असा एखादा लँडमार्क केस आला असेल, तर त्या लँडमार्क केसच्या माध्यमातून आस्पेक्ट चेंज झाला असेल या दोन असणाऱ्या डॉक्ट्रिनचा, तर ते पण केस अभ्यासायचे. आता जे रिसेंटच्या असणाऱ्या कालखंडामध्ये जजमेंट येत आहे त्यांचाही अभ्यास करायचा, जेणेकरून या असणाऱ्या डॉक्ट्रिनला एक प्रॉपर वेनं आपल्याला त्याचा अर्थ समजणार आहे, प्रॉपर वेनं त्याची मिनिंग त्या ठिकाणी आपल्याला सुप्रीम कोर्टा थ्रू कळणार आहे, हे बघणं गरजेचं आहे. मग जसं की जुन्या असणाऱ्या केसेसचा उल्लेख केला रिलेटेड जजमेंटचा, गोलकनाथ केस असेल, केशवानंद भारती केस असेल, इंदिरा गांधी वर्सेस राजनारायण केस असेल, सोबत बघितलं आपण या ठिकाणी राम जवया वर्सेस पंजाबचा केस असेल, असे व्हेरियस असणारे केस आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. त्याच नंतरचा येतो 6वा टॉपिक, जो म्हणजेच काय की डिस्प्यूट रिड्रेसल्स मेकॅनिझम अँड इन्स्टिट्यूशन्स. जेवढे विवाद ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स रन करत असताना, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी गेन करत असताना, रिस्पॉन्सिबिलिटी कन्वे करत असताना क्रिएट होतात, तसे सगळे प्रॉब्लेम्स टॅकल करणं गरजेचं आहे. आणि ते टॅकल करत असताना जर भ्रष्टाचार होत असेल किंवा जनतेसाठी आवश्यक त्या गोष्टी मिळत नसतील, तर त्याला थोडंसं योग्य पद्धतीनं डिकोड करणं गरजेचं असणार आहे ना. मग त्यासाठी काही ऑर्गनायझेशन्स काम करतात, मग त्या अंतर्गत आपल्याला तशी माहिती मिळते. जसं राईट टू इन्फॉर्मेशनचा मुद्दा असेल, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनचा रेफरन्स असेल त्या ठिकाणी, किंवा वेगवेगळे असणारे प्राधिकरण असतील, न्यायाधिकरण असतील, ज्याला आपण ट्रायब्युनल्स म्हणतो, मंडळ असतील, त्यांचाही अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे प्रॉब्लेम्सला टॅकल करण्यासाठी. 7व्या टॉपिक मध्ये काय दिले या ठिकाणी, तर कंपॅरिझन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशनल स्कीम्स विथ दॅट ऑफ द अदर कंट्रीज पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर्स. म्हणजे काय, प्रत्यक्षात आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून जे अधिकार स्टेटला, सेंटरला मिळतात, त्या असणाऱ्या अधिकारांचा, त्या असणाऱ्या प्रोव्हिजन्सचा, त्या असणाऱ्या स्कीम्सचा रेफरन्स आपल्याला कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्सच्या अनुषंगाने इतर देशांमध्ये अशाच पद्धतीची सिस्टीम, अशाच पद्धतीचं स्ट्रक्चर रन होतं का हे चेक करायचे, हे अभ्यासायचे. त्यासाठी आपल्याला हा सिलेबस दिलाय. मग आपण हे सुरुवातीच्याच फेजमध्ये ऑलरेडी बघतोच, तोच इथं दिलाय. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचं स्ट्रक्चर काय आहे, फंक्शनिंग काय आहे, कंडक्ट ऑफ बिझनेस काय आहे, पॉवर्स आणि प्रिव्हिलेजेस काय आहेत, म्हणजे ऍक्च्युअली देश कसा रन होतो, त्याच्या अंतर्गत कोणकोणत्या असणाऱ्या घटनांचा संदर्भ दिसतो, ते सगळं बघायचं. मग त्याचे असणारे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ना राज्यघटनेचे, ते अभ्यास आहेत. जसं रिटन कॉन्स्टिट्यूशन, ब्लेंड ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे आपली राज्यघटना तेवढीच लवचिक आहे, तेवढीच ताटर आहे, हे कशा पद्धतीनं त्याचा अभ्यास करायचा. फेडरल सिस्टीम विथ द युनिटरी बायस
मग प्रत्यक्षात आपल्याला केंद्राकडे जास्त अधिकार दिसत आहेत का, एकात्मिक व्यवस्थाच आपल्याला दिसते का या फेडरलिझम मध्ये, संघराज्यामध्ये, त्याचा अभ्यास करायचा. पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे, त्याचे सिंथेसिस ऑफ पार्लमेंटरी सॉव्हर्निटी असेल, ज्युडिशियल सुप्रमसी असेल, इंटिग्रेटेड अँड द इंडिपेंडंट ज्युडिशरी असेल. म्हणजे ऍक्च्युअली देशाचं असणारं सिस्टीम कशी रन करते याच्यावरती आत्ताच प्रश्न विचारला होता 2023च्या युपीएससीच्या मेन्सला. कशावरती विचारलं होता, कंपॅरिझन केलं होतं पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचं, इंडियन पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आणि ब्रिटनचं असणारं पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचं कंपॅरिझन करून आपल्याला या ठिकाणी सॉव्हर्निटीवरती क्वेश्चन केला होता, पार्लमेंटरी सॉव्हर्निटीवरती. म्हणजे असे क्वेश्चन्स येत आहेत. त्यामुळे हे असणारे जे काही फंक्शन्स आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून आपल्याला दिलेले, ते अभ्यासायचं आपल्याला. सोबतच फंडामेंटल राईट्स असतील, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असतील स्टेट पॉलिसीचे, फंडामेंटल ड्युटीज, सेक्युलर स्टेट, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी, सिंगल सिटीजनशिप, इमर्जन्सी प्रोव्हिजन्स, 3 टायर गव्हर्नमेंट, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ वर्सेस प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, इम्पिचमेंट ऑफ द प्रेसिडेंट, हे सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या आपण जनरली कॉन्स्टिट्यूशन अभ्यास करताना बघतो ना, त्याचाच आपल्याला रेफरन्स याच्यामध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. नंतर येतो 8 नंबरचा टॉपिक. याच्यामध्ये स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, फंक्शन्स ऑफ द एक्झिक्युटिव्ह अँड द ज्युडिशरी, म्हणजे कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळाचा रेफरन्स या ठिकाणी, आणि प्रत्यक्षात न्याय व्यवस्थेच्या अंतर्गत असणारी जी कामं आहे, त्यांची जबाबदारी आहे, त्यांचा एक रेफरन्स या ठिकाणी आपल्याला मांडताना दिसतात, तो आपल्याला अभ्यासायचा. मग याच्यामध्ये काय काय बघायचंय, मग एक्झिक्युटिव्हचा उल्लेख या ठिकाणी येतो, कार्यकारी मंडळाचा, मग केंद्राचा, राज्याचा आणि ज्युडिशरीचा रेफरन्स, ज्याला आपण डेमोक्रेसीचे असणारे 4 पिलर मधले 3 पिलरचा रेफरन्स या ठिकाणी घेतो. त्यातले 2 पिलर इथं दिलेले आहेत, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. मग याच्यामध्ये युनियनमध्ये प्रेसिडेंट आहे, प्राईम मिनिस्टर आहे, काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे, कॅबिनेट सेक्रेटरिएट्स आहेत, त्यांचा अभ्यास करायचा आपल्याला. सेम स्टेटमध्ये गव्हर्नर आहे, चीफ मिनिस्टर आहे, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आहे. सोबतच त्या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी येतो रेफरन्स कॅबिनेट सेक्रेटरिएट्स असतील किंवा सेक्रेटरिएट्स असतील, त्यांचा अभ्यास करायचा आहे, सचिवालयाचा अभ्यास करायचा आहे. ज्युडिशरीमध्ये 3 टियर सिस्टीमचा किंवा 3 टियर स्ट्रक्चरचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जजेस असतील, त्यांचे जजमेंट्स असतील, त्यांचं ज्युरिडिक्शन पॉवर असेल, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. नंतर येतो मग 9वा टॉपिक, आणि हा 9वा टॉपिक फोकस करतो कशावरती, तर मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स ऑफ द गव्हर्नमेंट, म्हणजे तो बोलणार आहे शासनाबद्दल. आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँगल चेक केला, जिथं ब्युरोक्रेसीचा इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे. आता येतो या ठिकाणी रिप्रेझेंटेटरचा इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे, लोकप्रतिनिधीचा इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे, असे मुद्दे या ठिकाणी येतात. मग कॅबिनेट मिनिस्टर, अदर मिनिस्टर्स असतील, पार्लमेंटरी सेक्रेटरिएट्स असतील, या सगळ्यांचा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचे, जे ऑलरेडी आपण कॉन्स्टिट्यूशनच्या अभ्यासाच्या अंतर्गत त्याचा कव्हरअप करतोच. ठीक आहे. म्हणजेच भाग नंबर 5 आणि भाग नंबर 6 यांचा अभ्यास आपण याच्यामध्ये केला, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर होताना दिसतात. त्यानंतर येतो टॉपिक नंबर 10. याच्यामध्ये काय, मग प्रेशर ग्रुप्स आहेत, दबाव गटाचा उल्लेख आपण या ठिकाणी करतो. प्रेशर ग्रुप्स असतील, फॉर्मल इनफॉर्मल असोसिएशन्स, देअर रोल इन दी पॉलिटी. प्रत्यक्षात औपचारिक अनौपचारिक संस्था, दबाव गट, त्यांचं सरकारसोबतचं बॉन्डिंग, त्यांचं सरकारच्या धोरणाच्या अपोजिट आपल्या प्रोटोकॉलवरती, आपल्या रूल्सवरती, स्वतःच्या असणाऱ्या एथिकल व्हॅल्यूज वरती स्टँड राहणं, जनतेसाठी काम करणं, सरकारच्या असणाऱ्या व्ह्यूजला, सरकारच्या योजनेला जनतेपर्यंत पोहोचवणं, हे सगळे मुद्दे जे रन होतात ना, त्या प्रेशर ग्रुपचा असणारा उल्लेख आपल्याला याच्यामध्ये करायचंय. मग त्याच्यामध्ये काय काय बघायचंय, मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे, प्रत्यक्षात त्यांचे वैशिष्ट्य काय बघायचे, प्रेशर ग्रुप आणि पॉलिटिकल पार्टींचं कोलॅबोरेशन कसं असतं, त्यांच्यामध्ये असणारे जे क्लॅशेस येतात ते कशा पद्धतीने येतात ते बघायचं. प्रेशर ग्रुप आणि इंटरेस्ट ग्रुपमध्ये काय नेमका एक्झॅक्टली डिफरन्स असतो, आणि तो इंटरेस्ट ग्रुप कोणाच्या फेवरमध्ये काम करतो, जनतेच्या का स्टेटच्या का गव्हर्नमेंटच्या, या सगळ्यांचा अभ्यास करायचा. मग त्या असणाऱ्या प्रेशर ग्रुपच्या असणारे वेगवेगळे टाइप्स अभ्यासायचे, त्याचे फंक्शन्स असतील, त्याचे रोल, इम्पॉर्टंट ऑफ प्रेशर ग्रुप का खरं गरजेचं आहे. आता तुम्ही बघितलं असेल की एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करून आपल्या असणाऱ्या मागण्या कंप्लीट करून घेतल्या, म्हणजे सरकारवरती दबाव निर्माण केला गेला,
विद्यार्थ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून, मग तो एक प्रेशर ग्रुप आहे. त्याची गरज का आहे? जेव्हा विद्यार्थ्यांचे हक्क त्या ठिकाणी एक प्रकारे डावलले जात होते, प्रत्यक्षात त्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळत नव्हती, त्यावेळेस विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. मग ते प्रेशर ग्रुप खरंच गरजेचे का आहेत, याचे असणारे सिम्पटम्स, याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला मांडणं गरजेचं आहे, ते अभ्यासायचे. मग टेक्निक्स असतील, मेथड्स असतील, या प्रेशर ग्रुप्सचे ते अभ्यासायचे आपल्याला. आणि तेच प्रेशर ग्रुप्स इंडियामध्ये कोणकोणते, त्यांचं असणारं जे काही इव्हॉल्युशन आहे ना, ते इव्हॉल्व कसे होत गेले, त्याचा अभ्यास करायचा आपल्याला. मग त्याचे असणारे शॉर्टकमिंग काय आहेत बाबा, ऍक्च्युअली त्याचा बेनिफिट किंवा त्याच्यातून येणाऱ्या गोष्टी कशा पद्धतीनं कन्वे करतील स्ट्रक्चरला, गव्हर्नमेंटला आणि इंडियन सिटीजन्सला, त्याचा असणारा उल्लेख आपल्याला या अंतर्गत करणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. नंतर जो कंटिन्युअस प्रत्येक वर्षी चर्चेमध्ये असतो तो म्हणजे पीपल्स रिप्रेझेंटेशन्स ऍक्ट. मग याचा उल्लेख केला तर याचे सायलेंट फीचर्स ऑफ रिप्रेझेंटेशन्स ऑफ पीपल्स ऍक्ट 1950 आणि 51 यांचा अभ्यास करायचा आपल्याला. लोकप्रतिनिधी कायदा 1950 आणि 1951, आणि त्या कायद्यामध्ये असणारे आत्ताच्या कंडिशनमध्ये चाललेले महत्वपूर्ण मुद्दे असतील, केसेस असतील, केस स्टडीज असतील, जसं आपण त्या ठिकाणी लिली थॉमसचा असणारा केस 2011चा डिस्कस करतो, त्या अनुषंगाने चाललेले बरेचसे केसेस, रिलेव्हंट केसेस जे आत्ताच्या सिनेरिओमध्ये चर्चेमध्ये येत आहेत, त्या सगळ्यांचा आढावा आपल्याला घेणं अपेक्षित असणार आहे. सोबतच काय तर वेगवेगळे असणारे कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहेत का, जे घटनात्मक पद आहेत का, त्यांच्या अपॉइंटमेंट कशा पद्धतीने होतात, त्या अपॉइंटमेंट खरंच गरजेचे असतात का, मग त्याचे असणारे अपॉइंटमेंट्स असतील, पॉवर्स असतील, फंक्शन्स असतील, आणि सोबतच येतील त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, म्हणजे प्रत्यक्षात त्यांच्या जबाबदारींचाही उल्लेख या ठिकाणी आपल्याला मांडायचा आहे. मग याच्यामध्ये काय काय येतं, मग याच्यामध्ये येतं इलेक्शन कमिशन आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, युपीएससी एमपीएससीचा उल्लेख याच्यामध्ये येतोय, फायनान्स कमिशन असेल, नॅशनल कमिशन फॉर एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, सोबतच स्पेशल्स ऑफर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटीज असेल, म्हणजे 350 कॅपिटल ए बद्दल बोललं जातंय. मग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाचा उल्लेख केला. मग प्रत्यक्षात कशा पद्धतीने हे कामकाज चालतात, कशा पद्धतीने कॅग काम करत असतो, कॅगला मदत करण्यासाठी या ठिकाणी सीजीएचं पद कशा पद्धतीने वर्क करतं, कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट, त्या सगळ्यांचा आढावा घ्यायचा आपल्याला. सोबतच अटॉर्नी जनरल, ऍडव्होकेट जनरल, सॉलिसिटर जनरल यांचाही असणारा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. मग नंतर येतो याच कॉन्स्टिट्यूशनच्या असणाऱ्या फेजमध्ये नंबर 13, तो म्हणजे स्टॅट्युटरी, रेग्युलेटरी अँड क्वासी ज्युडिशियल बॉडीचा उल्लेख या ठिकाणी येतो. म्हणजे वैधानिक असेल, वैधानिकचा उल्लेख पाहिला तर हा, रेग्युलेटरी म्हणजेच प्रत्यक्षात ते प्रत्येक असणाऱ्या स्ट्रक्चर नंतर, प्रत्येक कालखंडानंतर ते स्थापन करावे लागतातच, रेग्युलरली त्यांच्यावरती असणाऱ्या समित्या, विभाग स्थापन करावे लागतात, त्या संस्था असतील, त्या ऑर्गनायझेशन्स असतील, आणि अर्ध न्यायिक संस्था असतील, त्यांचाही उल्लेख आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. त्यांचा अभ्यास या ठिकाणी करत असताना मग सगळ्या संस्थांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. जसं नीती आयोग असेल, आरबीआय असेल, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन असेल, स्टेट ह्युमन राईट कमिशन आहे, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, एक मात्र आपल्या भारतामध्ये जो भ्रष्टाचारावरती कंट्रोल ठेवण्यासाठी, त्याचं असणारं ऑडिटिंग करण्यासाठी हा असणारा कमिशन काम करताना दिसतो. मग नंतर आपण लोकपाल वगैरे बघतो. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असेल, लोकपाल, लोकायुक्त असेल, नॅशनल कमिशन फॉर वुमन असेल, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस असतील, आणि सोबत नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज असतील, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असेल, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी सध्या खूप चर्चेमध्ये आहे, सेबीच्या असणाऱ्या डायरेक्टरमुळं. कॉम्पिटेटिव्ह कमिशन ऑफ इंडियाचा उल्लेख येतो, सीसीआय चर्चेमध्ये असतो, सीसीआय वरती आत्ताच प्रश्न विचारलाय मेन्सला 2023ला. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा उल्लेख करतो, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनचा उल्लेख करतो, ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डचाही उल्लेख करतो. मग अशा सगळ्या संस्थांचा अभ्यास करायचा आपल्याला. तसेच बाकीच्या संस्था पण याच्यामध्ये येतात, जसं सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, इनलँड वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया, सेंट्रल ग्राउंड वॉटर ऑथॉरिटी, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी,
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, बार काउन्सिल ऑफ इंडिया, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, फायनान्शियल स्टेबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिल, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल्स, कॉम्पिटिशन ॲपेलेट ट्रायब्युनल, इन्कम टॅक्स ॲपेलेट ट्रायब्युनल, सायबर ॲपेलेट ट्रायब्युनल, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲपेलेट बोर्ड, असे असणारे सगळ्या संस्थांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. हा 2023चा असणारा पेपर आहे. कशाचा? तर GS2 चा UPSCचा असणारा मेन्सचा पेपर या ठिकाणी आहे. पण हे मी 24चा आणि 23चा एकत्र डिस्कस करेन, जेणेकरून तुम्हाला ऍक्च्युअली UPSCचा पेपर कसा असतो मेन्सचा आणि ते खरंच आपण लिहू शकतो का, MPSC साठी सुद्धा तशाच पद्धतीचा क्रायटेरिया आला आणि जे UPSC साठी तयारी करतायत विद्यार्थी त्यांना किती इझिली या असणाऱ्या पेपरला टॅकल करता येईल ते आपल्याला क्लिअरली समजून जाईल. ठीक आहे. म्हणजे इथं इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अँगलनं जो पहिला झोन आपल्याला डिस्कस करायचा होता तो आपण डिस्कस केलाय. मग यानंतर गव्हर्नन्सचा पार्ट येतो, सोशल जस्टिसचा पार्ट होतो, इंटरनॅशनल रिलेशन्सचा पार्ट येतो. हे जे 3 पार्ट आहेत ना आपण हे सेकंड पार्ट मध्ये डिस्कस करूया. पण इथं मी तुम्हाला एक आउटकम देतो जो UPSCनं आतापर्यंत मांडलेला आहे, त्याचं असणारं मी अनालिसिस केलेलं आहे या टॉपिकच्या माध्यमातून आणि प्रत्येक मेन्सला आयोगानं या असणाऱ्या टॉपिकवरती किती क्वेश्चन्स विचारले गेलेत आयोगाकडनं त्याचा एक रेफरन्स याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. याच्यामध्ये बघितलं आपण तर आपल्या असणाऱ्या सब्जेक्टचं नाव आता सांगितलं आपण, सामान्य अध्ययन पेपर 2, शासन, राज्यघटना, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध. पण त्यातला आता फक्त काय बघणार आपण या ठिकाणी, तर इथं शासन राज्यघटनेचा असणारा उल्लेख या ठिकाणी करतोय, राज्यव्यवस्थेचा उल्लेख याच्यामध्ये असेल. फक्त संदर्भ राज्यव्यवस्थेच्या अंतर्गत थोडासा गव्हर्नन्सचा अँगल, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध आपण सेकंड पार्ट मध्ये घेऊ. याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे कुठला, ऐतिहासिक आधार आणि उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, महत्वपूर्ण तरतुदी, मूलभूत संरचना, भारतीय घटनात्मक योजनेतील इतर देशांची तुलना. याच्यामध्ये बघा मी प्रत्येक इयर वाईज UPSCच्या मेन्स मध्ये किती क्वेश्चन्स आले गेले होते तर त्याचा एक चार्ट तुमच्या समोर मांडलाय. मग बघा 2013 पासूनच घेतलेला आहे, म्हणजे सिलेबसचा असणारा पॅटर्न चेंज झाला तेव्हापासून जे असणारे मुद्दे याच्यामध्ये आणले आहेत. बघा या टॉपिक वरती तुम्हाला प्रत्येक असणाऱ्या मेन्सला काय दिसतोय, एक दोन क्वेश्चन्स फिक्स आलेले आहेत. म्हणजे हा चॅप्टर करावाच लागेल याची क्लॅरिटी येऊन जाते जेव्हा आपल्याला हे कळतं. ठीक आहे, 2023ला कोणताही क्वेश्चन नव्हता, पण 24ला त्याच्यावरती एक क्वेश्चन विचारला गेला होता. म्हणजेच काय लक्षात घ्यायचं की आपल्याला या असणाऱ्या टॉपिक वरती भर द्यायचा आहे. जसं एक सिंपल क्वेश्चन घेऊया आपण या असणाऱ्या टॉपिकच्या वरती, आपण हे लिहू शकतो का नाही हे पण जनरल आयडिया आपल्याला येईल. काय क्वेश्चन आहे बघा, भारताच्या संपूर्ण भूभागात फिरण्याचा आणि राहण्याचा अधिकार भारतीय नागरिकांना मुक्तपणे उपलब्ध आहे. म्हणजे कशावर क्वेश्चन विचारला, आर्टिकल 19 वरती क्वेश्चन विचारलाय. पण डायरेक्टली आर्टिकल 19 काय वगैरे असा क्वेश्चन नाहीये. क्वेश्चन कसा आहे बघा, परंतु हे अधिकार निरपेक्ष नाहीत, टिप्पणी करा. म्हणजे अमर्यादित स्वरूपामध्ये तुम्हाला हे अधिकार मिळणार नाहीत. म्हणजे आपल्याला फंडामेंटल राईट डिस्कस करावं लागणार आहे. त्या राईट्स मधला असणारा आर्टिकल 19 अंतर्गत असणारे जे फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहेत का, त्यांना डिस्कस करावं लागणार आहे. आणि त्या डिस्कशनच्या अंतर्गत 2 केसेस मेन्शन करावे लागतील आपल्याला, एक गोपालन आणि रमेश थापर केस. आणि त्याच्यातून जे रिस्ट्रिक्शन्स मांडलेत सुप्रीम कोर्टानं या असणाऱ्या फ्रीडम वरती आपल्याला मर्यादा दिलेल्या आहेत, एक प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स मेन्शन केलेत, त्याला कोट करून मग आन्सरचा मेन पार्ट आपल्याला स्टार्ट होणार आहे. म्हणजे क्वेश्चन लिहू शकतो ना, खूप काही वेगळं आहे असं पण नाही याच्यामध्ये. दुसरा असणारा चॅप्टर पाहिला तर काय बघा, याच्यामध्ये कार्यकारी यंत्रणा आहे, रचना, संस्था, कार्य आहेत, मंत्रालय आणि विभाग आहेत. त्याच्यामध्ये मग केंद्र आणि राज्य सरकारचं असणारं मंत्रालय आणि त्यांची असणारी रचना या ठिकाणी आपल्याला दिसते. मग बघा जर बघितलं आपण या ठिकाणी तर या टॉपिक वरती आपल्याला आता बघा 2 क्वेश्चन विचारलेत 22 आणि 23ला. म्हणजे काय करावं लागेल, केंद्राचे असणारी पद, राज्यांची पद, त्यांची कार्यरचना, त्यांची असणारी प्रणाली अभ्यास करावाच लागणार आहे ना. भले मागच्या काही वर्षांमध्ये क्वेश्चन नव्हते पण आता तर विचारतोय ना. म्हणजे जसं एक्झाम्पल घेऊया आपण, राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून भारताच्या उपराष्ट्रपतींच्या भूमिकेची चर्चा करा. म्हणजे तुम्हाला राज्यसभेच्या असणाऱ्या स्ट्रक्चर बद्दल पण मांडायचंय. राज्यसभेच्या असणाऱ्या कामकाजामध्ये उपराष्ट्रपतींचा रोल काय, ज्यांना आपण एक्स ऑफिसो चेअरपर्सन म्हणतो, त्यांची भूमिका काय,
पदसिद्ध सभापती म्हणून ते काम करत असताना काय त्यांचा रोल असतो, आणि त्यामध्ये उपराष्ट्रपतींची जबाबदारी घेत असताना ती देशाप्रती कोणती जबाबदारी असते, या सगळ्यांचा मुद्दा मेन्शन करावा लागेल. ट्रॅडिशनल क्वेश्चनच्या अंतर्गत आपल्याला टू दी पॉइंट लिहायचंय. पण हे लिहित असताना रिसेंटला काही असणाऱ्या राष्ट्रपती उपराष्ट्रपतींनी काही व्हिजिट केले असतील तर त्यांचं एक्झाम्पल लिहायचं. जसं आपले असणारे जगदीप धनकर साहेब त्या ठिकाणी गेले होते, कुठं, तुर्कमेनिस्तानला. तुर्कमेनिस्तानला गेल्यानंतर त्यांनी तापी पाईपलाईन जी 2010ची होती त्याच्यावरती परत डिस्कशन केलं. किंवा आशियान देश आणि भारत यांचे इंटरनॅशनल रिलेशन्स असणारे 30 वर्ष पूर्ण झाले, त्यासाठी आपले व्हाईस प्रेसिडेंट गेले होते कुठं, कंबोडियाला. या असणाऱ्या 30 वर्षांच्या सेलिब्रेशनला कंप्लीट करण्यासाठी, त्या असणाऱ्या पार्टिसिपेशन होण्यासाठी. ते मुद्दे जेव्हा आपण एक्झाम्पल मध्ये लिहू तेव्हा आपण कंटेम्पररी वर्ड सोबत आपला असणारा जो काही इंटरलिंक आहे का तो जोडतोय हे पेपर चेकरला समजतं. त्यामुळे आपल्याला हे इझिली लिहिता येण्यासाठी आपलं लक्ष करंट अफेअर कडे सुद्धा असणं आवश्यक असणार आहे. नंतर येतो तिसरा टॉपिक, काय बघा, संघ आणि राज्य विधानमंडळे. याच्यामध्ये रचना, कार्य, व्यवसायाचे आचरण, अधिकार आणि विशेषाधिकार, त्यातील समस्या, लोकप्रतिनिधी कायद्याची ठळक वैशिष्ट्ये, हे एकत्र केलेत आपण तिसऱ्या टॉपिक मध्ये. आणि इथं बघितलं तर प्रत्येक मेन्सला अगोदर कमी होते, या ठिकाणी उल्लेख केला तर 13, 14, 15 मध्ये कमी होते, पण नंतर बघितलं तर आपल्याला दिसतंय की 3 ते 4 क्वेश्चन. 2023ला तर किती क्वेश्चन्स आहेत, 4 क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी विचारताना दिसत आहेत, हे लक्षात घ्यायचं. पण बाकीच्या अगोदर पण 2-3 क्वेश्चन आहेतच की, म्हणजे या टॉपिकला मिस करून चालतच नाही आपल्याला. कशावरती, संघ आणि राज्य विधानमंडळांचा उल्लेख येतो. त्यातला एक क्वेश्चन बघा, काय बघा, भारतातील राष्ट्रीय राजकीय पक्ष केंद्रीकरणाच्या बाजूने आहेत तर प्रादेशिक पक्ष राज्य स्वायत्ततेच्या बाजूने आहेत, त्यावर टिप्पणी करायचे. म्हणजे पार्टी सिस्टीमवरती आपल्याला क्वेश्चन केलाय, आणि पार्टी सिस्टीम करत असताना 2 असणाऱ्या गोष्टींना फोकसमध्ये आणलंय, नॅशनल पार्टी आणि रिजनल पार्टी बद्दल. मग हे आपण लिहू शकतो, पण ते लिहित असताना त्यांचं को रिलेव्हन्स काय आहे, ऍक्च्युअली कशा पद्धतीने हे पार्टीज वर्किंग मध्ये येतात, त्यांचं मेन फंक्शन्स कशा पद्धतीनं काम करतं, रिस्पॉन्सिबिलिटीज काय असते, इलेक्शनच्या दरम्यान या पार्टीज वरती रिस्पॉन्सिबिलिटीज काय असते, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कशा पद्धतीने या पार्टीज वरती कंट्रोल ठेवतो, सगळ्यांचा रेफरन्स आपल्याला माहिती असलं पाहिजे, मगच आपण याची असणारी उत्तरं लिहू शकतो. त्यानंतर येतो सेपरेशन ऑफ पॉवर, शक्तीचं पृथक्करण. याच्यामध्ये विविध असणारे त्याचे असणारे ऑर्गन्स असतील, विवाद निवारण यंत्रणा असेल, संस्था असेल, न्यायपालिका असेल, त्याची रचना, संस्थेचे कार्य. बघा प्रत्येक मेन्सला एक तरी क्वेश्चन किमान आहे, आणि काही वर्षामध्ये तर 2-2 क्वेश्चन. आता 2023ला पण 2 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले होते. म्हणजे हा टॉपिक पण तितकाच महत्वाचा आहे, कारण जर 2 क्वेश्चन्स असतील तर कमीत कमी 20 मार्क तर याच्यामध्ये असतील. जर तो क्वेश्चन 15 मार्काचा असेल तर ती संख्या वाढत जाणार आहे, म्हणजे याच्यावरती फोकस करावा लागणार आहे. मग याच्यामध्ये एक क्वेश्चन काय बघा, विविधता, समानता आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्यासाठी उच्च न्याय व्यवस्थेमध्ये महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळण्याच्या इष्टतेची चर्चा करा. म्हणजे आता रिसेंटली आपण बघतो काय 106 नंबरची अमेंडमेंट झालेली, 106 क्रमांकाची घटना दुरुस्ती झाली, पण त्याच्या अगोदर हा क्वेश्चन विचारला गेला होता 2022ला. मग तिथं खरंच महिलांच्या असणाऱ्या प्रतिनिधित्वाची असणारी संख्या, मग त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा, समानता कशा पद्धतीने येते हे मेन्शन करावं लागेल ना. मग तिथं कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन मांडावे लागतील, केस स्टडीज मांडावे लागतील, सुप्रीम कोर्टाचे असणारे ऑर्डर्स, सुप्रीम कोर्टाचे असणारे डिसिजन्स मांडावे लागतील, आत्ताचे काही केसेस त्या ठिकाणी मांडावं लागेल, शबरीमाला मंदिरासारखे असणारे मुद्दे या ठिकाणी मांडावे लागतील. मग त्यातून आपलं उत्तर कंप्लीट होणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं. 5वा टॉपिक बघा, ज्याच्यावरती आपण अनालिसिस केलेला आहे, संघ आणि राज्यांची कार्य आणि जबाबदाऱ्या, त्यामध्ये फेडरल स्ट्रक्चरचे मुद्दे आणि आव्हाने सोबत स्थानिक स्तरावर अधिकार आणि वित्त पुरवठा आणि त्यांची आव्हाने यांचा उल्लेख केला. तर प्रत्येक मेन्सला बघा 2-3 क्वेश्चन्स आहेत. काही ठिकाणी एक विचारला होता, पण आता 2023ला 3 क्वेश्चन्स आपल्याला दिसतात. म्हणजे फंक्शन्स वरती, केंद्र आणि राज्यांच्या असणाऱ्या कार्यावरती आपल्याला क्वेश्चन्स जास्त दिसतात, हे लक्षात घ्यायचं. मग याच्यामध्ये पाहिलं तर एक क्वेश्चन बघा काय दिले. आता इथं तुमचं मत मांडायला सांगितलं. क्वेश्चन काय बघा, तुमच्या मते भारतातील सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर हा मुद्दा या ठिकाणी मांडलाय. तळागाळातील प्रशासनाचे परिदृश्य किती प्रमाणात बदलले.
लोकल गव्हर्नमेंटमध्ये चेंजेस होतात का, हे आपल्याला थोडासा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मांडत देऊन त्याच्यामध्ये प्रत्येक असणाऱ्या एक्झाम्पलच्या द्वारे प्रूव्ह करावं लागेल की कशा पद्धतीनं स्थानिक पंचायत राज आपल्याला चेंज होताना दिसत आहेत. मग आपलं मत पण त्या ठिकाणी मेन्शन करावं लागेल. खरंच चेंज झाले का ते प्रॅक्टिकली फक्त या ठिकाणी नावानुसारच आपल्याला फक्त डॉक्युमेंट्स मध्येच दिसतं, हे पण दाखवणं, आपल्याला आपल्या मताचा असणारा आदर करणं आणि त्या दृष्टिकोनातून उत्तर मांडणं आवश्यक असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. 6वा टॉपिक बघितला तर काय टॉपिक येतोय बघा याच्यामध्ये, विविध घटनात्मक पदावर नियुक्ती, घटनात्मक संस्था, शक्ती, कार्य आणि जबाबदाऱ्या, वैधानिक, नियामक आणि अर्धन्यायिक संस्था, जे आपण बघितलं. प्रत्येक मेन्सला 2 क्वेश्चन आहेत. फक्त 2020 ला नव्हता एक पण क्वेश्चन, पण बाकी बघितलं 2 क्वेश्चन तर हमखास आहेत. आणि आता पाहिलं तर आता 2023 ला पण 2 क्वेश्चन दिसतात आपल्याला. म्हणजे याच्यावरती फोकस करावं लागणार आहे. आणि त्यातलाच एक क्वेश्चन बघा काय घेतलाय, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. 2022 चा क्वेश्चन आहे. का महत्वाचा आहे, ओबीसीच्या दृष्टिकोनातून असणारा मुद्दा चर्चेमध्ये होता. मग कलम 338 मधला असणारा कॅपिटल बी त्या ठिकाणी वाढवताना दिसला होता आपल्याला. त्यावरती असणारा क्वेश्चन विचारला की राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या वैधानिक संस्थेतून घटनात्मक संस्थेत परिवर्तन झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्याची भूमिका चर्चा करा. म्हणजे आता जे चेंजेस झालेले आहेत त्यामध्ये स्टेटस चेंज झाला. नॅशनल कमिशन फॉर ओबीसी तो फक्त पहिल्यांदा काय होता या ठिकाणी, तर तो वैधानिक होता, म्हणजे तो लिगलाइज केलेला होता, म्हणजे कायदा निर्माण केलेला होता. पण तो आता कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल मध्ये ऍड केला. तर ते ऍड केल्यामुळे काय चेंजेस होतील, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी कशी चेंज होईल, त्यांचं फंडिंग कशा पद्धतीनं डिलिव्हर केलं जाईल, या गोष्टी माहिती असणं आणि या गोष्टी मांडणं आपल्याला अपेक्षित होतं या असणाऱ्या टॉपिकच्या अंतर्गत. नंतर येतात मुद्दा कुठला, तर कल्याणकारी योजनेचा रेफरन्स. मग आपण हा सोशल जस्टिसच्या अँगलनं बघू शकतो. मग याच्यामध्ये केंद्र, राज्य, कार्यप्रदर्शन यंत्रणा, कायदे, असुरक्षित विभागांच्या संरक्षणासाठी गठीत संस्था आणि इतर संस्था. याच्यामध्ये पाहिलं तर रेग्युलर प्रश्न नाहीत पण आहेत क्वेश्चन, 2 आहेत. कधी 2019 ला तर 4 क्वेश्चन्स आहेत. आता 2022-23 ला 2 आणि 1 क्वेश्चन आपल्याला दिसतात. तर याच्यावरती क्वेश्चन बघूया आपण काय होता. अपंग व्यक्तींचा हक्क कायदा कधीचा आहे, 2016चा जरी कायदा असला, विचारलाय 22 ला. अपंग व्यक्तींचा हक्क कायदा 2016 हा सरकारी अधिकारी आणि नागरिकांच्या अपंगत्वाबाबत तीव्र संवेदनशीलतेशिवाय केवळ कायदेशीर दस्तऐवज राहिला आहे, टिप्पणी करा. म्हणजे एखाद्या लॉचा, एखाद्या ऍक्टचा फेल्युअर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मांडायला सांगू शकतात. मग तुम्हाला इथं काय माहिती पाहिजे, ऍक्च्युअली ती प्रोसेस काय, तो लॉ काय आहे, त्याचं फेल्युअर कशा पद्धतीनं मांडलं जाते, कशा पद्धतीनं फेल्युअर डिस्कस केलं सुप्रीम कोर्टानं, एखाद्या हायकोर्टानं त्या फेल्युअरला कशा पद्धतीनं डिकोड केलं आहे, हे मांडणं अपेक्षित असणार आहे. त्यानुसार आपण उत्तर या ठिकाणी लिहू शकतो. नंतर येतो टॉपिक नंबर 8, गरिबी आणि भुकेच्या समस्येबद्दल सोशल जस्टिसचा अँगल याच्यामध्ये. तर इथं सुद्धा आपल्याला एखाद दुसरा क्वेश्चन या ठिकाणी विचारला जातोच. इथं तुम्हाला हे समोर मुद्दे मांडलेत मी. क्वेश्चन बघूया आपण काय. महिला बचत गटांच्या सूक्ष्म वित्त पुरवठ्याद्वारे लैंगिक असमानता, गरिबी आणि कुपोषणाचे दुष्टचक्र खंडित केले जाऊ शकते का. बघा, सेल्फ हेल्प ग्रुपच्या सोबतच या ठिकाणी वुमन एम्पॉवरमेंटच्या अनुषंगाने असणारे जे महिला बचत गटांचा उल्लेख आपण करतो का, त्याच्यातून होणारे असणारे चेंजेस हे खरंच या असणाऱ्या दुष्टचक्राला संपवू शकतात का, असा मुद्दा मांडलाय. आणि तिथं तुम्हाला एक्झाम्पल सह स्पष्ट करायला सांगितलंय. मग तुम्हाला महिला बचत गट फक्त महाराष्ट्रातले माहिती असून उपयोगाचे नाहीत, तुम्हाला इतर स्टेटचे असणारे ग्रुप कसे आहेत, सेल्फ हेल्प ग्रुप कशा पद्धतीने तिथं ऍक्टिव्हेट आहेत, कसे काम करतात, त्यांचाही रेफरन्स आपल्याला या ठिकाणी मांडणं अपेक्षित असणार आहे, ते पण मांडायचं. नंतर येतो टॉपिक नंबर 9, सामाजिक क्षेत्र आणि या सामाजिक क्षेत्राशी संबंधित सामाजिक सेवा. याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, मानवी संसाधने असतील, विकास व्यवस्थापनातील समस्यांचा उल्लेख या ठिकाणी बघितला तर पहा, प्रत्येक मेन्सला 2-3 क्वेश्चन्स तर आहेच आहे. त्यातला एक क्वेश्चन बघू आपण. मुलांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009चा. म्हणजे हा मूळ संदर्भ दिसला आपल्याला कशावरती, आर्टिकल 21A याच्या अनुषंगाने आलेला राईट टू एज्युकेशन जो आहे ना, जो 2009 ला ऍक्सेप्ट करण्यात आला
आणि 1 एप्रिल 2010 तो लागू झाला. त्याच्यावर क्वेश्चन आहे, शालेय शिक्षणाच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण केल्याशिवाय मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन आधारित प्रणालीला चालना देण्यासाठी अपुरा आहे. विश्लेषण करा. म्हणजे राईट टू एज्युकेशन वरती क्वेश्चन विचारलाय, पण त्याचे प्रॉब्लेम्स आणि प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन्स काय असतील तो मेन मुद्दा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे तुम्हाला फक्त ट्रॅडिशनल कन्सेप्ट, ट्रॅडिशनल कंडिशन्स, प्रोव्हिजन्स माहिती असून उपयोगाचे नाहीयेत. त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करतोय स्टेट, सेंटर कसं करतोय, त्यातून कोणकोणते प्रॉब्लेम्स येतात आणि त्या प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन स्टेटनं काय केले ते पण मांडावं लागेल. आणि त्याच्यातून आपल्याला सुद्धा एक्स्ट्रा काही प्रॉब्लेम दिसत असतील, एक्स्ट्रा काही सोल्युशन्स आपण मांडू शकतो का ते मांडायचे, कारण आपल्याला ते विश्लेषण करायचे गव्हर्नमेंटच्या असणाऱ्या सक्सेसचं किंवा फेल्युअरचं. ते दोन्ही मुद्दे आपल्याला याच्यामध्ये मांडावं लागणार आहे. नंतर येतो 10 नंबरचा टॉपिक काय बघा, विविध क्षेत्रांच्या विकासासाठी सरकारी धोरणे आणि हस्तक्षेप त्यांच्या डिझाईन मधील असणाऱ्या समस्या आणि अंमलबजावणीचा क्वेश्चन. इथं तर कंटिन्युअसली क्वेश्चन नाहीयेत, पण 2022ला 2 क्वेश्चन होते. कधी कसं असू शकतं, जेव्हा सरकारी धोरण एखादं खूप जास्त गाजलेलं असतं त्या स्पेसिफिक इयरला, साहजिक आहे त्या वर्षी युपीएससी क्वेश्चन करतो. एक क्वेश्चन बघा दिलाय कशावरती, गतिशक्ती योजना. आलं सरकारी धोरण खूप मोठ्या पद्धतीने गाजलं होतं, इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करायचंय भारताला, त्यासाठी आपण गतिशक्ती योजना आणलेली होती, त्यावरती क्वेश्चन केलाय. काय बघा, गतिशक्ती योजनेला कनेक्टिव्हिटीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार आणि खाजगी क्षेत्र यांच्यात सूक्ष्म समन्वय आवश्यक आहे यावर चर्चा करा. म्हणजे काय, गतिशक्ती योजनेच्या संदर्भामध्ये मुद्दे मांडावे लागतील इंट्रोडक्शन मध्ये, पण त्या गतिशक्ती योजनेला जर आपल्याला सक्सेस करायचं असेल तर इंटरकनेक्टिव्हिटी काय आहे स्टेटमध्ये, सेंटरमध्ये, लोकल व्यवस्थेमध्ये, या सगळ्यांचा रेफरन्स आपल्याला मांडावा लागेल. मगच आपल्याला याचं उत्तर कंप्लीट करता येणार आहे. नंतर येतो शासनाचे महत्वपूर्ण किंवा महत्वाचे पैलू. मग त्यातले असणारे ट्रान्सपरन्सी असेल, पारदर्शकता, जबाबदारी, संस्थात्मक आणि इतर उपाय, नागरिकांची सनद, ई गव्हर्नन्सचा उल्लेख या ठिकाणी येतो. म्हणजे गव्हर्नन्सचा अँगल याच्यामध्ये आला, त्याचा अनुप्रयोग असेल, मॉडेल असेल, त्याचं यश, मर्यादा आणि संभाव्यता काय आहे. साहजिक आहे गव्हर्नन्स वरती तर प्रत्येक असणाऱ्या मेन्सला क्वेश्चन असतोच. ओके, एखाद्या वर्षी नसेल सुद्धा, जसं 21-22ला नव्हता बाबा, पण 23-24ला दिसला. तसंच एक क्वेश्चन आहे बघा, चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या, ज्याला आपण डिजिटल रिव्होल्यूशन म्हणू या ठिकाणी, तर त्याचा उल्लेख केला. क्रांतीला उदयाने ई गव्हर्नन्सला सरकारचा अविभाज्य भाग म्हणून सुरुवात केली आहे का. म्हणजे तुम्हाला असे असणारे जे काही कन्सेप्ट आहेत का, NEVA, जिथं आपल्याला विधानसभा ज्या असेंब्लीज आहेत स्टेट मधल्या त्यांना आपल्याला पेपरलेस एन्व्हायरमेंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे, ते असणारे मुद्दे एक्झाम्पल दाखल मांडावं लागेल. डिजिटल क्रांती काय आहे बाबा हे मांडावं लागणार आहे, मग त्याच्यातून उत्तर लिहिता येणार आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नन्सचा रेफरन्स या ठिकाणी मांडावं लागणार आहे, ते अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. 12वा टॉपिक बघा काय, विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग. मग याच्यामध्ये NGO सोबतच SHG गट असतील, असोसिएशन्स असतील, देणगीदार असतील, धर्मादाय संस्था असतील, इतर भागधारकांची भूमिका मांडायचे, दबाव गट आहे, औपचारिक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुषंगाने असणारी लोकशाही, याच्यावरती क्वेश्चन दिलाय. बघा प्रत्येक मेन्सला 2-3 क्वेश्चन आहेतच. आत्ता नव्हता, पण प्रत्येक असणाऱ्या अगोदरच्या काही इयर्स मध्ये क्वेश्चन्स होते, कारण त्याच्याशी संबंधित जर न्यूज मध्ये खूप काही घटना घडत असतील तर त्यावरती क्वेश्चन तर विचारला जाणारच आहे. त्यातला एक क्वेश्चन पहा, विकासासाठी देणगीदार संस्थांवरील वाढत्या अवलंबित्वामुळे विकास प्रक्रियेतील समुदायाच्या सहभागाचं महत्व कमी होते, या मताशी तुम्ही सहमत आहात का. तुमच्या उत्तराचं समर्थन करा. क्वेश्चनचे असणारे पर्पजेस चेंज झाले ना, उत्तर चेंज करावे लागतात. मग याच्यामध्ये आपल्याला देणगीदार संस्थांचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे, जे प्रत्यक्षात रक्कम दिले जातात एखाद्या असणाऱ्या डेव्हलपमेंटसाठी, एखाद्या कामासाठी. मग त्याच्या अनुषंगाने डिपेंडन्सी वाढत चाललेला आहे का, मग ती डिपेंडन्सी जर संस्थांवरती असेल तर गव्हर्नमेंटचा रोल काय राहतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये मांडणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. मग येतो मुद्दा IRचा, इंटरनॅशनल रिलेशन्सचा. मग याच्यामध्ये बघितलं तर 13व्या टॉपिक येतो भारत आणि त्याच्या शेजारचे देश. सिलेबसच्या अनुषंगाने मी सेपरेट डिस्कस करणार आहे. हे 3 पार्ट मी सांगितलंय. फक्त आज आपण कॉन्स्टिट्यूशनचाच रेफरन्स चर्चेमध्ये आणलाय.
पण मी इव्हॅल्युशन आणि अनालिसिस सगळंच घेतलंय. पण आपण नेक्स्ट सेशनमध्ये आपण कोणकोणता गव्हर्नन्सचा सिलेबस डिकोड करूया प्रॉपरली, सोशल जस्टिसचा सिलेबस डिकोड करूया आणि इंटरनॅशनल रिलेशन्सचा. पण आज फक्त जे क्वेश्चन्स येतात त्याच्यावरती बघूया. भारत आणि त्याच्या शेजारच्या देशांबद्दल बघितलं तर 2013ला 7 क्वेश्चन होते. त्यानंतर क्वेश्चनच दिसत नाहीत आपल्याला. मग आता आपल्याला एखादा क्वेश्चन दिसतो, म्हणजे आहे क्वेश्चन्स आहे भारत आणि शेजारच्या असणाऱ्या देशांवरती. मग एक क्वेश्चन बघा काय, भारत हा श्रीलंकेचा जुना मित्र आहे. श्रीलंका चर्चेमध्ये येतो इकॉनॉमिकल क्रायसिसमुळे, तिथल्या असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या असणाऱ्या वेगवेगळ्या हालचालींमुळे हे चर्चेमध्ये येतोच. आणि मागील विधानाच्या असणाऱ्या प्रकाशात श्रीलंकेतील अलीकडच्या संकटात भारताच्या भूमिकेची चर्चा करा. म्हणजे तुम्हाला डायनामिझमचा अँगल कसा जोडावा लागेल याचं उत्तम उदाहरण दिसते. श्रीलंकेमधले असणारे रिसेंट कंडिशन्स वरती चर्चा करायला सांगितले, ते तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने लिहू शकता. 14वा टॉपिक काय दिलाय, भारतावर विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा आणि राजकारणांचा प्रभाव बघायचे. म्हणजे इंडियन डायस्पोराचा रेफरन्स या ठिकाणी येतो आणि भारताचे वेगवेगळे ग्रुप सोबतचे असणारे हितसंबंध यांचा उल्लेख केला तर प्रत्येक मेन्सला 2-3 क्वेश्चन्स तर विचारले गेलेलेच आहेत आपल्याला. त्याच्यातलाच एक क्वेश्चन होता 2022चा क्वेश्चन आहे तो I2U2. म्हणजे इथं एक क्वाड ग्रुप आहे ज्याला सेकंड क्वाड पण म्हणतात. फर्स्ट क्वाड मध्ये आपल्याला 4 देश दिसतात. ते 4 देश कोणते असतील तर याच्यामध्ये जपान येतो, ऑस्ट्रेलिया येतो, भारत येतो, US येतो. आणि हा जो I2U2 आहे ना ह्याला सेकंड क्वाड म्हणतात. याच्यामध्ये I2 चा उल्लेख केला तर इंडियाचा येतो मुद्दा आणि इस्रायलचा येतो. आणि U2 मध्ये कोण येतो, UAE येतो आणि USA येतो. आणि याच्यावरती काय क्वेश्चन केलाय, गटबाजी जागतिक राजकारणात भारताचं स्थान कसं बदलेल. मग या क्वाड ग्रुपमुळं आपण एक प्रकारे ग्रुपिझमच करतोय ना, गटबाजी करतोय, तर त्याचा इम्पॅक्ट कसा आहे आणि त्यामध्ये भारताला बेनिफिशरी कसं असू शकतं, तर ते आपल्याला या 4 देशांसोबत भारताचं इन्व्हॉल्वमेंट, मग भारताचा ट्रेड इन्व्हॉल्वमेंट, डिफेन्स इन्व्हॉल्वमेंट मांडावं लागेल आणि मग त्याच्यातून आपण उत्तर लिहू शकतो. हे इथं येणार आहे. आणि 15 टॉपिक बघितलं तर वेगवेगळ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स असतील, महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, एजन्सीज सोबतच बघितलं या ठिकाणी स्ट्रक्चर त्यांचं असणारं मॅन्डेटरी व्यवस्था असेल, द्विपक्षीय प्रादेशिक जागतिक गट असतील, ऍग्रीमेंट्स असतील जिथं त्याचा भारताचा समावेश आहे किंवा भारतावरती त्याचा प्रभाव पडू शकतो. तर त्याच्यावरती बघितलं तर क्वेश्चनची संख्या 4 पर्यंत पण गेली. 2023ला 3 होते. म्हणजे 3-2 क्वेश्चन्स तर या ठिकाणी कंटिन्युअसली राहतातच. क्वेश्चन कशावर विचारलंय बघा, 22ला बघितलं तर बिमस्टेक आणि सार्क वरती क्वेश्चन विचारलंय. का, सार्क तर 2014 पासून इनॅक्टिव्ह आहे, पण बिमस्टेक तर ऍक्टिव्ह आहे ना. पण बिमस्टेक सुद्धा 2018 नंतर 22 पर्यंत हे 4 वर्ष तो पण इनॅक्टिव्ह होता. पण याच्यातून त्यांचे असणारे जे काही ट्रेड कोरिलेशन्स आहेत का ते चालतात का. रिसेंटली असणाऱ्या बिमस्टेकची 5वी समिट आपल्याला श्रीलंकेमध्ये होताना बघितली. ह्या गोष्टींचा रेफरन्स कसा आहे ना, आता या वर्षी 2024ला भारत या बिमस्टेकचा बिझनेस समिट होस्ट करतोय. मग त्याचा उल्लेख सुद्धा आजच्या कंडिशनमध्ये 2025ची एक्झाम देत असताना असे आपल्याला लोकल किंवा रिजनल ग्रुपवरती अभ्यास करणं गरजेचं असेल. मग बिमस्टेक आणि सार्क सारखी समांतर संघटना आहे असे तुम्हाला वाटते का, म्हणजे सार्क सारखीच बिमस्टेक संघटना आहे का तुम्हाला वाटते का, तुमचं मत विचारलंय. दोघांमधील समानता आणि असमानता काय, म्हणजे त्या दोघांचे फंक्शन्स, रिस्पॉन्सिबिलिटीज जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही उत्तर कन्वे करू शकता. आणि या नवीन संस्थेची स्थापना करून भारताची परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे कशी साध्य होतात, म्हणजे भारताचे अचिव्हमेंट सुद्धा तुम्हाला मांडावे लागणार आहेत, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, तर असं आपण डिकोड केलेला आहे पहिला सेक्शन या ठिकाणी इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा. आणि साहजिक आहे आपला ऑप्शनलची बॅच आपल्याकडे ऑलरेडी तयार आहे. तुम्ही बॅच जॉईन करू शकता. कुठली, पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स आणि त्यासोबतच जीएसचा पेपर 2 सुद्धा तुमचा कव्हर होणार आहे. आणि सेपरेटली जीएसचा पेपर 2चं मॉडेल तर आपण घेऊन येतोय. ज्यांचा ऑप्शनल PSIR नसेल त्यांच्यासाठी सेपरेट जीएस 2चा मॉडेल आहे. खूप नॉमिनल फीज मध्ये तुम्हाला या बॅचेस अवेलेबल होणार आहेत. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, द अभ्युदय अकॅडमीचं ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा आणि या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला या बॅचेस खूप नॉमिनल फीज मध्ये मिळतील. मराठीतून तुम्हाला सगळं मटेरियल त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. नोट्स असतील, सोबतच इथं काय करतोय आपण, पीपीटीज शिकवताना पीपीटीज इंग्लिशमध्ये देतोय आपण आणि एक्सप्लेनेशन आपण बायलिंग्वल करतोय इंग्लिश आणि मराठीच्या माध्यमातून, जेणेकरून तुमची क्लॅरिटी
UPSC देत असताना क्वेश्चन्स तर इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहेत, त्यामुळे ते पण अंडरस्टँडिंग व्हावं. आणि एमपीएससीचा असणार पूर्ण पॅटर्न आपण मराठीतून, कारण UPSC मराठीतून देऊ शकतो, तर एमपीएससी पूर्ण मराठी इंग्लिशमध्येच आहे. त्यामुळे हिथं दोन्हीकडे फायदा होईल त्याच्या दृष्टिकोनातून आपण हे कोलॅबोरेशन केले. नोट्स मराठीतून इंग्लिशमधून मध्ये तुम्हाला मिळतील, PPTs इंग्लिशमध्ये असतील, पण एक्सप्लेनेशन मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दिलं जाईल. हा बेस्ट वे तुम्हाला या ठिकाणी बॅचच्या माध्यमातून मिळणार आहे. जवळपास 400 पेक्षा जास्त घड्याळी तासांचा कंटेंट आहे इथं. जे बरेचसे असणारे क्लासेस इथं फक्त 150 ते 200 घड्याळी तास देतात, आपण इथं 400 घड्याळी तासांपर्यंत असणार आपलं ऑप्शनल कॅरी करतोय. याचा फायदा घेण्याचा प्रयत्न नक्की करा. ओके, ज्यांचा प्रॉपरली फक्त ऑप्शनल तयारी होत असेल, दुसरा असेल त्यांच्यासाठी पॉलिटीची तयारी करायची असेल तर पॉलिटीचं असणारी बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. राज्यसेवा प्री मेन्स साठी 24-25चा असणार उल्लेख या ठिकाणी करूया. 25-26 साठी तुम्हाला बॅचेस मिळतील. राज्यसेवा करंट अफेअरची बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ची तयारी करतात त्यांच्यासाठी पॉलिटी आणि करंट अफेअरची बॅच अवेलेबल आहे. ओके, या सगळ्या बॅचेस तुम्हाला दी अभ्युदय अकॅडमीच्या ऍप्लिकेशन्स वरती मिळतील. आणि त्या ऍप्लिकेशन्स डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरती जाऊन, आणि त्या असणाऱ्या एक्साइटिंग बॅचेसला, या क्वालिटी बेस्ट क्वालिटी कंटेंटला कन्झ्युम करण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि जर हे सेशन आवडलं असेल तर लाईक नक्की करा, आणि हे सेशन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायचं आपल्याला. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, मग थांबूया आपण इथं. सध्याला आपण फक्त पार्ट 1 डिस्कस केलाय. आपण पार्ट 2 याच GSच्या पेपर 2चा म्हणजे सामान्य अध्ययन पेपर 2 पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशनचा सेकंड पार्ट घेऊन आपण या ठिकाणी लवकरच भेटूया. तोपर्यंत मग काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थांबूया इथं आपण. थँक्यू.